आणि त्यामध्ये आपण बघत होतो की वुमेन एम्पॉवरमेंटमध्ये की स्त्री ही पुरुषाची हेल्पर आहे का, आपण सुरुवातीला बघितलेलं आहे. त्याचप्रमाणे स्त्री पतीच्या अधीन राहावी का, त्याचप्रमाणे महिलांनी मंदिरात गप्प राहावे याबद्दल संदेश झालेले आहेत. आणि त्याचप्रमाणे येणाऱ्या दिवसामध्ये आपण बघणार आहोत की स्त्रियांनी मंदिरात शिकवू नये, पुरुषाचा दर्जा उच्च आहे का. त्याचप्रमाणे पवित्र शास्त्रामध्ये सर्वत्र पुरुष ही संज्ञा आपल्याला मॅस्क्युलाइन जेंडर दिसतं. आणि त्याचप्रमाणे स्त्रियांचं शुद्धीकरण. आपल्या समाजाचाच नव्हे तर जगातला सगळ्यात महत्त्वाचा घटक हा स्त्री आहे. जवळपास लोकसंख्येचा 50% जगामध्ये आणि कायमच जगामध्ये असणारी स्त्री ही आहे. आणि त्यांच्याबद्दल जेव्हा आपण विचार करतो तर प्रत्येक धर्मामध्ये त्यांची जी प्रतिमा आहे किंवा त्यांचं जे हक्क आहे ते डावलण्यात आलेलं आहे. आपण निश्चितच ख्रिस्ती समाज आणि त्या अगोदरचं यहुदी समाजामध्ये देखील ही बाब बघतो. परंतु ही बाब देखील खरी आहे की जसं जसं पवित्र शास्त्र आणि पवित्र आत्मा मंडळीशी बोलू लागला त्या प्रकारे परिवर्तन, विचारामध्ये परिवर्तन घडू लागलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. यस. आणि संत पौलाने शिकवलेल्या अनेक गोष्टीच्या बद्दल मंडळांमध्ये आज देखील चर्चा होत राहते. अनेक जण त्या दृष्टिकोनाला कट्टर दृष्टिकोन म्हणतात, काही जणांचा गैरसमज आहे. परंतु त्यावरच मी शिकवत असताना तुम्हाला हे सांगितलं की कधी देखील देवाची ही इच्छा नव्हती किंवा आज देखील नाही की स्त्रियांना दुय्यम स्थान, सेकंडरी स्थान प्राप्त व्हावं. तर त्याची हीच इच्छा आहे की स्त्री देखील महत्त्वाचा घटक आहे. आणि त्याचं कारण मी मागच्या वेळेस तुम्हाला एझेर सांगितलेलं आहे. आणि त्याबद्दलच मी तुम्हाला हे देखील सांगितलंय की स्त्री म्हणजे मंडळी आणि मंडळी म्हणजे वधू. प्रेज द लॉर्ड. जर खरोखर स्त्रीला कमी लेखण्याचा जर उद्दिष्ट पवित्र शास्त्रात असता तर वर म्हणून प्रभू येशू ख्रिस्त असताना वधू म्हणून मंडळीला कधीच लेखलेलं असतं. आणि आपण हे देखील शिकलेलं आहे की येणाऱ्या काळामध्ये जेव्हा आपण अंतराळात घेतले जाऊ, हम येशू के संग एक दिन स्वर्ग जाएंगे, तिथे स्त्री नाही, तिथे पुरुष नाही, तिथे विवाह नाही, तिथे लग्न करून देत नाहीत, करून घेत नाही. आणि प्रत्येक व्यक्ती त्या समय एंजल सारखा म्हणजे देवदूताप्रमाणे जीवन जगणार आहे. प्रेज द लॉर्ड. मात्र स्त्री आणि पुरुष भेद हा नुसता पृथ्वीवर मर्यादित आहे. आणि हे सर्व बाबी लक्षात घेत असताना आपल्याला आजच्या संदेशामध्ये जेव्हा आपण मेजापाशी जाणार आहोत, विशेष करून आज आपण या गोष्टीकडे लक्ष देणार आहोत की स्त्री आणि पुरुष यांचं ऐक्य, स्त्री आणि पुरुषांचं प्रीती, स्त्री आणि पुरुषांच्या द्वारे स्थापित केलेलं कुटुंब हे का महत्वाचं आहे. आणि त्यांनी ख्रिस्तामध्ये चालण्याकरता, त्यांनी नैतिकता पाळण्याकरता, त्यांनी वचनामध्ये चालण्याकरता अशा कोणत्या गोष्टी जे पार पाडायला पाहिजे. कारण की स्त्री प्रत्येक गोष्टीसाठी आग्रही असताना अनेकदा आम्हाला असं दिसतं. आणि पवित्र शास्त्रामधून मी तुम्हाला तो सर्व धडा काढून दिलेला आहे की त्यामध्ये आपल्याला दिसतं की पुरुषाला जास्त देवाने शिक्षण दिलेलं आहे किंवा संत पौलाने शिक्षण दिलेलं आहे. कारण की त्याचं म्हणणं हे आहे की पुरुष जो आहे तो एक महत्वाचा घटक आहे, एक महत्वाचा दुवा आहे, जो कुटुंबाला चालवत असताना त्यांनी जर योग्य प्रकारचे निर्णय घेतले नाही, त्यांनी योग्य प्रकारचा कर्तृत्व दाखवलं नाही तर निश्चितच त्या कुटुंबावर त्याचा मोठा दुष्परिणाम होऊ शकतो. आणि त्यासाठी आज आपलं पवित्र शास्त्र आपण उघडूया. मत्तई शुभ वर्तमान 18वा अध्याय आणि 19 आणि 20 हे 2 वचन कृपया कोणीतरी वाचावं. मत्तई शुभ वर्तमान याचा 18वा अध्याय आणि 2 वचन 19 आणि 20 हा एक परिच्छेद आहे जो आपल्याला माहित आहे. कोणीतरी वाचा. तुमच्यापैकी दोघे कोणत्या गोष्टीविषयी यस एक चित्ताने जेव्हा विनंती सादर करतील ती माझ्या स्वर्गीय पित्याकडून त्याचं उत्तर दिलं जाईल आणि ती विनंती मान्य केली जाईल. पुढे दोघे किंवा तिघे माझ्या नावामध्ये एकत्र आहे तिथे मी आहे. आता इथे 2 टप्प्यामध्ये जर बघितलं तर 19व्या अध्यायामध्ये 19व्या वचनामध्ये लिहिले की दोघे आणि 20व्या अध्यायामध्ये लिहिले दोघे किंवा तिघे.
दोघांचा अर्थ आहे आपण पती आणि पत्नी, ह्याचा अर्थ नुसतं पती पत्नीनेच घेऊ नये, हे सर्वांसाठीच लागू आहे. त्या दोघे किंवा तिघे, तर त्यांच्याबरोबर तिसरा घटक जो आहे त्यांची संतती आहे. आणि याच्याबद्दल हेच सांगितलेलं आहे की ते एक चित्ताने, एकत्रितरित्या, एक मनाने जेव्हा देवाकडे प्रार्थना करतात तेव्हा त्या प्रार्थनेचं अद्भुतरित्या उत्तर मिळतं. हे तुम्ही आणि मी शिकून घ्यायला पाहिजे. कदाचित आजवर आपण त्याचा पालन केलं नसेल, कदाचित आजवर त्याचा अनुभव घेतला नसेल, परंतु मला सांगू त्याला त्याच्यासाठी कोणताही विकल्प ऑप्शन नाहीये. या जगामध्ये राहत असताना बाकी सगळ्या गोष्टीसाठी दोघं एकत्र येतात, सर्वसाठी एकत्र झगडतात आणि प्रयत्न करतात, धावपळ करतात, परिश्रम करतात. परंतु जेव्हा देवाच्या नावामध्ये एकत्र येऊन काही करण्याचा वेळ येतं तेव्हा तुम्ही आणि मी माघार घेतो, आळशीपणा करतो. आणि त्यामुळे ही बाब तुम्ही आणि मी लक्षात ठेवायला पाहिजे की ही घोर चूक आहे. कारण की त्याशिवाय तुम्ही कदाचित जागतिक गोष्टीमध्ये यश संपादन करणार, परंतु एक वेळ जेव्हा येणार, जे तुमचं आयुष्य, तुमचं कालमर्यादा 70 किंवा 80 वर्ष आणि त्यानंतर संपतं, त्यानंतर नो होप. काही देखील तुमच्यासाठी तर आशा नाहीच नाही, परंतु जे बी तुम्ही रोवलेले दोघांनी, ते बी जे आहे ते तुमच्या घराण्यांचा नाश करणार आहे. प्रेज द लॉर्ड. मी परत एक बार रिपीट करतो, मी आणि माझा घराणा तर परमेश्वराची सेवा करणार. जेव्हा आपण घराण्याची बाब म्हणतो, आज देखील आपण बघतो की घराण्यातल्या अनेक लोकांपैकी एक, दोघे किंवा तिघे जणच हजर आहे, बाकीचे लोक नाही. अशा अवस्थेमध्ये तुम्हाला आणि मला गांभीर्याने विचार करायला पाहिजे की मी काय करायला पाहिजे. कारण की मी जर काही आज पण करत नाही, मी वैयक्तिक विचार करतो आणि घरचे लोक समाधानी आहे की चला बाबा, एक व्यक्ती गेलाय, 2 व्यक्ती गेले, आपले टाकणे टाकून आले आणि झालं, आता आम्हाला आशीर्वाद, ब्लेसिंग मिळणार नाही. नाही बिर्याणा, तो व्यक्ती येईल, जो आला त्याला आशीर्वाद मिळतील, तो आशीर्वाद घेऊन जाणार. परंतु तो आशीर्वाद जो आहे ते इतर जे न येणारे आहे किंवा इतर जे निद्रिस्त आहे किंवा जे देवापासून लांब आहे त्यांना मिळण्याची फार कमी अपेक्षा, किंवा त्यांना त्या आशीर्वादाचा पुरेपूर लाभ मिळू शकत नाही. कारण की ते त्यांना गांभीर्य नाहीये. आणि तुम्ही देखील येत आहात तर तुम्ही त्याच्या तारणासाठी काही करू शकत नाही, कारण की तारण हे वैयक्तिक आहे. तो व्यक्ती जर प्रभूमध्ये चालत नाही तर त्याचा लाभ मिळणार नाही. जेव्हा आपण पवित्र शास्त्रामध्ये किंवा जगाकडे बघतो तर मला सांगा, पहिले मंडळीची स्थापना झाली की पहिले कुटुंबाची स्थापना झाली? कोणाची स्थापना पहिली झाली, मंडळी की कुटुंब? कुटुंबाची स्थापना पहिली. मंडळी तर खूप नंतर आलेली आहे. आणि त्यामध्ये आपल्याला माहिती आहे की पेत्राने जेव्हा पेंटिकॉस्ट नंतर पहिला संदेश दिला, मंडळीची स्थापना झाली. आणि त्यानंतर त्या मंडळीला कोणत्या जागेला ख्रिस्ती मंडळी म्हणून नाव दिलेलं सांगा? ख्रिस्ती मंडळी नाव तर दिलंय, पण कोणत्या जागेला दिलंय? लक्षात ठेवा, वारंवार रिपीट करत राहतो, पण तुम्ही लोक, याचा अर्थ आहे की ते वाचत नाही. अंतोकिया इथे प्रथम मंडळीला नाव देण्यात आलं आणि त्या मंडळीचं नाव, त्या आपल्या मंडळीचं नाव देखील आहे ख्रिस्ती मंडळी, क्राइस्ट चर्च, त्यांना नाव देण्यात आलेलं आहे. आणि हे आपण विसरतो तर हायलाइट्स करा, आपण विसरू नये. हे गोष्टी जर आपण विसरतो याचा अर्थच आहे की आपल्या जगिक आणि दैहिक गोष्टीमध्ये आपण कमी पडतो. किती दिवस आपण दूध पिणारे असणार, आता तुम्ही जड अन्न खाणारे व्हायला पाहिजे. प्रियांनो, आज आपण आपला जो संदेश हजारो लोकांपर्यंत जातो, लाखो लोकांपर्यंत सुवार्ता गेलेली आहे, 700 संदेशाच्या वर झालेले, एक वेगळ्या दृष्टिकोनातून ख्रिस्ती मंडळीकडे जग बघत आहे. आणि त्या समय तुम्हाला आणि मला जर अशा प्रकारे तुम्ही गांभीर्याने घेत नाही तर याचा अर्थच हा आहे की आम्हाला त्या स्रोत जो या मंडळीतून देव देत आहे त्याचे लाभार्थी तुम्ही आणि मी नाही. का? कारण की तुम्ही वेळेवर येत नाही, तुम्ही योग्य प्रकारे आचरण करत नाही, तुम्ही गुरुवारी बायबल स्टडीला येत नाही, तुम्ही जो संदेश आहे जो तुमच्या समोर दररोज ठेवलेला असतो तो देखील तुम्ही वाचत नाही किंवा ऐकत नाही. त्याचा अर्थ हा आहे की तुम्ही टाकणारे ख्रिस्ती आहात. आणि ही बाब देवाला रुजणारी नाही. जेव्हा पहिली स्थापना कुटुंबाची झालेली आहे तिथे देखील देव होता. नंतर मंडळीची स्थापना झाली तेव्हा देखील देव असणार. जेव्हा मंडळी अंतराळात घेतली जाणार तेव्हा देखील देव असणार. प्रेज द लॉर्ड.
परत एक वार रिपीट करतो, जेव्हा पहिल्या कुटुंबाची स्थापना केली तेव्हा देव होता त्यांच्याबरोबर, आदाम हव्वाबरोबर देव होता. त्यानंतर पवित्र आत्म्यासह पहिली मंडळी जेव्हा उभी राहिली तेव्हा देखील देव होता. जेव्हा मंडळी अंतराळात घेतली झाली तेव्हा देखील देव त्यांच्या बरोबर आहे. परंतु त्यानंतर जे उर्वरित लोक आहे त्यांना महाभयंकर म्हणजे ट्रिब्युलेशन ज्याला म्हणतो, महासंकटाचा सामना करावा लागणार आहे. आणि जर सामना करावा लागणार आहे तर याचा अर्थ आहे तिथे पवित्र आत्मा आणि देवाचं त्या सर्व जे कार्य होतं ते संपुष्टात येणार आहे. फार कमी लोक त्यानंतर टिकतील, त्यामध्ये इस्रायली लोक देखील आहे. आणि तेव्हा प्रभूचं द्वितीय आगमन होणार आहे. आणि ह्या सर्व गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. आणि आज परत एक वार तुम्ही ही बाब लक्षात ठेवा की देव जर निरंतर हजर होता तर देवाची आज देखील इच्छा आहे की तुमच्या कुटुंबामध्ये, माझ्या कुटुंबामध्ये, ज्याला आपण ख्रिस्ती कुटुंब म्हणतो, तिथे देव असायला पाहिजे. कारण की जर तिथे देव नाही तर त्या घराला काही देखील अर्थ नाही. कदाचित तुम्ही महाल माड्या बांधल्या असतील, तुमच्याकडे गाड्या विमान सर्व काही असतील, कदाचित तुम्ही कितीतरी प्रसिद्धी आणि पद प्राप्त केले असेल, परंतु येशू नाही तर ते जोपर्यंत तुम्ही जगता तोपर्यंतच त्याचा काहीतरी आनंद आणि लाभ आणि कौतुक होणार आहे. त्यानंतर मग तुम्हाला जे काय मिळणार आहे त्याचं दर्शन जे आहे, त्याचं चित्र म्हणूया किंवा त्याचे जे काय वर्णन आहे ते भयानक असं आहे. आणि त्यासाठी प्रियांनो, दोन्ही वेळेस जगामध्ये घरात स्वर्ग उभा केला तर तिथे देखील स्वर्गाचा लाभ होईल. प्रेज द लॉर्ड. घरच नरक आहे तुमचं, तुम्ही म्हणता अरे त्या घरामध्ये जावं असं वाटत नाही, त्या घरामध्ये बाबा किटकिट किटकिट, ह्या सगळ्या गोष्टी जर तुमच्या घरामध्ये दिसत आहे तर याचा अर्थ आहे की तुम्हाला आणखीन प्रार्थनेची गरज आहे. येस, घरामध्ये एखादा सैतान असू शकतो, घरामध्ये एखादा सैतानी कार्य असू शकतं, एखादा व्यक्ती हरवलेला असेल, एखादा व्यक्ती बहकलेला असेल, परंतु देवाची शांती ही घेण्यासाठी कोणाला तरी प्रयत्न करावाच लागणार ना. आणि ते कोण करणार? जे मंदिराला तुम्ही येतात तेच करणार. बाहेरून कोणीतरी येईल आणि हे स्थापन करल असं होऊ शकत नाही. तुम्हाला वचन कळतं, तुम्ही विश्वासात चालतात, तुम्हाला प्रार्थना येते, त्यामुळे तुम्हाला या सर्व गोष्टी कराव्या लागणार. ही बाब तुम्हालाच करावी लागणार, आणखीन कोण करणार? आणि यासाठी प्रियांनो, आज परत एक वार या कुटुंबाकडे आपण लक्ष लावत असताना इथे जे वचन आपण लावलेले की दोघं, ते पती आणि पत्नी, एक विचार, एक इच्छा, एक मनोरथ, एक योजना, एक संकल्प सह जेव्हा तुम्ही प्रयत्न करतात, येशूमध्ये वाढतात, एक चित्ताने प्रार्थना करतात आणि देवाचं विजन काय आहे आमच्या घरासाठी हे जाणून घेतात, तेव्हा तुम्हाला यश प्राप्त होतं. आजच मी प्रवासाला निघाला आणि स्वारगेटच्याकडे मला मोठे मोठे बोर्ड दिसले. तिथे लिहिले तर नीट परीक्षा, सीईटी परीक्षा, आणि तिथे लिहितं कोटा. कोटा म्हणजे कोटा प्रोसेस किंवा, तर हे कोटा काय माहिती आहे ना तुम्हाला? अनेकांना माहित नसेल. भारतामध्ये अनेक लोक मेडिकलसाठी त्या कोट्यामध्ये जाऊन तिथे शिक्षण घेतात आणि ते फार प्रसिद्ध झालं कारण की अनेक लोकांनी तिथे आत्महत्या विद्यार्थ्यांनी केलेलं आहे. एक निश्चित जागा आहे, लहानपणापासून ठरवलेलं असतं. पालक देखील त्यांना शिकवत असं की येस, काही जरी झालं बाळा तुला डॉक्टर व्हायचं आहे, काही जरी झालं तुला इंजिनियर व्हायचंय. एक उद्दिष्ट घेऊन त्या मुलाला घडवलं जातं, एक उद्दिष्ट घेऊन आपण चालत असतो, एक उद्दिष्ट घेऊन. नाही, काही जरी झालं तरी मला पुण्यामध्ये राहत असताना 2 बेडरूम फ्लॅट पाहिजे, काहीतरी झालं तरी मला या पदावर पोहोचायचं, काही जरी झालं तरी मला या गोष्टी करावायच्या. एक उद्दिष्ट घेऊन मनुष्य जगत राहतो. विना उद्दिष्टवाला काहीच साध्य करू शकत नाही. मिल गया तो भी अच्छा, नाही मिला तर अशा वाल्यांना काही गोष्टी मिळत नाही. हे उद्दिष्ट जगिक देहिक गोष्टीसाठी आहे, तर दैविक गोष्टीसाठी काहीच उद्दिष्ट नाहीये तुमचे. मिल गया तो ठीक है, नहीं मिला तो ठीक है, प्रार्थना करेंगे, चर्च मध्ये आम्ही प्रार्थना करू. प्रॉब्लेम आले तर आपण लगेच गुडघ्यावर येतो, रडतो, चर्च मध्ये जातो. प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले की परत आपल्या जीवनामध्ये मस्त होऊन जातो. या प्रकारे जीवन जगून कधी देखील तुम्हाला यश प्राप्त होऊ शकत नाही. एखादा विद्यार्थी नुसता परीक्षा पुरता जर अभ्यास करतो, परीक्षा पुरता तो 2 किंवा आठवडा अभ्यास करतो, तर तुम्हाला वाटतं का तो फार मोठी प्रगती करून जाईल? शक्यच नाही. तो पास होऊन जाईल, त्या परीक्षेमध्ये तो पास होईल, उत्तीर्ण होईल, परंतु फार मोठं तो मेरिटमध्ये किंवा डिस्टिंक्शनमध्ये तो यशवंत होईल असे बिलकुल पण शक्यच नाही. कदाचित त्याच्यासमोर पूर्ण उत्तर जरी ठेवलं तरी तो नाही यशस्वी होऊ शकत.
त्याचप्रमाणे प्रियांनो, नुसत्या अडचणीमध्ये, नुसत्या समस्यामध्ये आम्हाला येशू दिसतो आणि त्याच्याकडे आम्ही येतो आणि समस्या निघाल्या म्हणजे मग परत गायब. काय उद्दिष्ट तुमचं एकच उद्दिष्ट आहे, आमचं एकच उद्दिष्ट, नुसतं समस्यावर समस्या आले की त्याच्याशी झगडायचं आणि त्याच्याशी हे समस्या येणं जाणं चालूच राहणार. धूप आणि छाव. मी आताच वजसला म्हटलं, अरे आज काय वातावरण आहे, क्लायमेट आहे, कधी ऊच निघतं, कधी पाऊस पडतो, कधी आभाळ आहे, किती सुंदर वातावरण. येस, आभाळ, पाऊस, रात्र दिवस हे तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये निरंतर असणार, परंतु ते तुमच्या आणि माझ्या कार्यामध्ये बाधक ठरता कामा नाही. हे तुमच्या आणि माझ्या कार्यामध्ये बाधक ठरता नाही. रोज इव्हनिंगला मी वॉकिंगला जातो आणि मग कधी कधी फार जोरात पाऊस येतो आणि मग मी रेनकोट घेऊन वॉक करतो, कारण की पाऊस निसर्ग त्याचं काम करतं. पण आमचं काम काय? आमचं काम आम्हाला माहिती आहे की आम्हाला हे कार्य करायचं. मग तो पाऊस येऊ द्या, वादळ येऊ द्या, तुफान येऊ द्या, आम्हाला ते काम करायचंच आहे. वादळ आला, तुफान आला तरी मी चर्चला येतो. अरे इकडे बाबा फार पाऊस इकडे, असू द्या, पाऊस आपलं काम करतं, पण मला माझं काम माझ्या देवासाठी करायचं. प्रेज द लॉर्ड. येस, आम्ही जगिक देहिक गोष्टीसाठी झगडतो, लढतो, झटून प्रयत्न करतो, रात्रंदिवस एक करतो, आपल्या जीवनातला महत्वाचा समय देतो, परंतु तीच गोष्ट जेव्हा देवासंदर्भात तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये येते तेव्हा आपण माघारी घेणारे लोकांपैकी, कारण की आपण कधी त्याला सिरियसली घेतलंच नाही. आणि जर तुम्ही सिरियसली घेत नाही तर येणाऱ्या दिवसामध्ये पतन हे होत जाणार. तुमचं आणि तुमच्या घराण्याची पतन हे ठरलेलं आहे. आज तुम्ही इतके खाली गेले तर तुमचं मुलगा एवढं खाली जाणार हे ठरलेलंच आहे, कारण की तो वाचतो, तो रीड करतो, तो अभ्यास करतो की माझे मम्मी व माझे डॅडी कशा प्रकारचं आत्मिक जीवन जगत आहे. त्याच्यापासून काही गुप्त नाही, देवापासून नाही, सेकंड नंबर मुलाबाळांपासून काही गोष्ट गुप्त नाही. आणि ते जर अभ्यास तो करतो तर त्याला माहित आहे की माझ्या आई वडिलांचं पाय धार्मिकतेमध्ये किती खोल आहे, आणि त्या हिशोबाने तो देखील तसंच अनुसरण करणारा तो मुलगा आणि मुलगी होतो. आणि त्यासाठी प्रियांनो, आज आपण याबद्दल गांभीर्याने विचार करत असताना सर्वात पहिले पती पत्नी जे आहे त्याच्याबद्दल जर विचार केला तर अनेकदा लोक म्हणतात, अहो तर आमचा नवरा आहे, रात्रंदिवस आपलं काम करतो, ड्युटी करतो, आला की आपला फ्रेश होतो, चहा दे, चहा प्यायला की लगेच जातो बाहेर, मित्रमंडळांमध्ये गप्पा वगैरे मारतो, काही घरादाराचं घेणं नाही. अहो काहीच माहित नाही घरामध्ये काय चाललं काय नाही, जगामध्ये काय चाललं, काय ओबामा काय करतोय, मोदी काय करते, की वेगवेगळ्या पॉलिटिकल गोष्टी काही विचार, सगळं माहित आहे, घरातलं काहीच माहित नाही त्यांना, घरातच राहत नाही. पत्नीबद्दल ती बसते, टीव्ही बघत बसत आहे, ती मोबाईलवर खेळत आहे, मुलं आपापल्या कामामध्ये गुंतले, कोणालाच कोणाचा काही संपर्क नाही, आपसामध्ये काही देखील बोलणं चालणं नाही. अशा प्रकारचं एकटेपणामध्ये वावरणारे हे कुटुंब कसं कुटुंब तरी म्हणता येईल का? हे कुटुंब तरी म्हणता येईल का? सगळे बिझी. मग मुलांना संस्कार कुठून होणार? पत्नी आणि पतीमध्ये प्रेम कधी होणार? आणि ते एक मनाने एक चित्ताने समस्या आल्यावर ते एक मनाने झटणार तरी कधी? एक लक्षात ठेवा प्रियांनो, कायम तुम्ही ड्युटीच करू शकत नाही जगामध्ये. आजार पण येतं, समस्या येतं, तुम्हाला बिछाण्यावर झोपून राहावं लागतं, तुम्हाला झोपावं लागतं कंपल्सरी. डॉक्टर म्हणतो नाही 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 2 आठवड्यासाठी बेड रेस्ट, बसा आता तुम्ही घरी. आता ते डिस्टर्ब होत जातात की काय करायचं काय नाही. नेहमीच मोबाईल चालत नाही, आणि किती दिवस मोबाईल चालणार, आणि किती दिवस तुमचं मोबाईल एंटरटेनमेंट करणार? अडचणीत येतात लोक. खेळणारे, बाहेर वागडणारे मुलं जे आहे त्यांना अनेकदा अनेक गोष्टीमुळे घरी बसावं लागतं. हेच लक्षात ठेवा, रुटीन डिस्टर्ब होणार. परंतु तुम्ही जे बनवलेलं आत्मिक रुटीन जे आहे ते जर सेटल असेल तर तुम्ही देवामध्ये जास्त योग्य प्रकारे वाढणार, तुम्ही घाबरणार नाही, तुम्ही अडचणीमध्ये येणार नाही. आणि त्यामुळे प्रियांनो, आम्हाला दररोज आपल्या घरामध्ये आपल्या मुलाबाळांसह काही समय प्रार्थनेमध्ये घालवणं गरजेचं आहे. जोपर्यंत पती पत्नीचा हात मुलांच्या हातामध्ये नाही, अनेकदा आपण हातात हात घेतो, हाताला धरून म्हणतो चल बाळा जेवायला चल, फार पुष्कळ वेळा आता तू बाहेर गेला, चल चल जेवायला बस, मम्मी बसवते जेवायला. अनेकदा आपण देखील बघतो की हात धरून कामाला आपण लावतो, मुलांना लावतो, पत्नी पत्नीला लावते, पती पत्नीला लावत असतात, हात धरून घराच्या बाहेर देखील काढतात अनेक जण.
मग हात धरून प्रार्थना करायला किती जण ओढून आणतात त्याच्याबद्दल गांभीर्याने विचार, कारण की त्याला तुम्ही गांभीर्याने आला तर आला, नाही आला तर नाही, चला आम्ही आमची प्रार्थना करून मोकळू. या स्त्रियांनो, या हात धरून आपण अभ्यासासाठी लावतो, हात धरून कामासाठी लावतो, हात धरून अनेक गोष्टीसाठी, जेवणासाठी त्याला उभा करतो. हात धरून आपण प्रार्थनेसाठी त्यांना बसवत नाही, कारण की आम्हाला त्याचं प्राधान्य, त्याची गांभीर्य नाहीच आहे. आणि मुलंही देखील तयार होत नाही. ते म्हणतात मम्मी करा तुमची प्रार्थना करा, माझ्यासाठी आणखीन 2-3 प्रार्थना आणखीन करून टाका, काही टेन्शन नका घेऊ, तुम्ही धार्मिक आहे ना, बस झाला, आम्ही बी आमचंही कल्याण होऊन जाईल. नाही चालणार ना प्रियांनो, असं कसं चालेल? एक कुटुंब आहे, मजाक नाही आहे. नुसतं पैसे कमवणे, नोकरी कमवणे आणि सर्व प्रकारचे ऐश्वर्य आराम मिळवलं म्हणजे तुमचा संसार सुखी झाला, असं जर तुम्ही ठरवत आहात आणि त्यासाठीच झटत आहात आणि त्याच्यामध्ये देवाला काही स्थान नाही, तर तुम्ही स्वतःचा आणि स्वतःच्या कुटुंबाचा नाश तर करतच आहात, परंतु देवाने जे अमोल जीवन दिलेलं आहे, प्रेज द लॉर्ड, ते अमोल जीवन हे परत मिळणार नाही. त्या अमोल जीवनाचा देखील तुम्ही नाश करत आहात. आणि यासाठी प्रियांनो लक्षात ठेवा, तुम्ही आज मी यासाठी काही विषय घेऊन आज बोलत आहे, कारण की लोक जास्त येतात. बाकीच्या दिवशी 2-4-5 लोकांमध्ये मोठमोठे संदेश मी देतो इथे, लोकच ऐकायला नसतात, ते बिचारे ऑनलाईन वालेच ऐकत बसतात इथे. प्रियांनो, गांभीर्य नाही, सिरियस व्हा. परिस्थिती गंभीर आहे. पाणी आता नाकात तोंडाशी आलेलं आहे. ख्रिस्ती समाजाला, ख्रिस्ती मंडळीमध्ये उभा राहून सेवा करण्याची आता कठीण वेळ आलेली आहे. हे तुम्ही लक्षात आणत नाही. जेव्हा ते सर्व काही निघून जाईल ना, तेव्हा तुम्ही रडत बसणार की ही संधी होती, परंतु त्या संधीचा मी लाभ घेतला नाही. आज प्रभू वचनाच्या मेजापाशी जात असताना 1 योहान आणि 1 अध्याय 7वं वचन वाचा कोणीतरी. योहानाचं 1 पत्र आणि अध्याय 1 आहे आणि 7वं वचनामध्ये आपल्याला एक प्रकाश जो तुम्हा आणि माझ्यासाठी या जगामध्ये प्रगट झाला, ज्याचं नाव प्रभू येशू ख्रिस्त आहे, त्या प्रकाशाच्या बद्दल योहान काय म्हणतो बघूया. पण जसा तो प्रकाशात आहे तसे जर आपण प्रकाशात चालत असलो तर आपली एकमेकांबरोबर सहभागिता आहे. आठ तीच आहे. तर त्याचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे तुम्हाला सर्व पापापासून शुद्धता प्राप्त होईल. प्रेज द लॉर्ड. जसा तो प्रकाशात आहे तसं जर तुम्ही प्रकाशात चालत आहात तरच त्याची आणि माझी सहभागिता. प्रेज द लॉर्ड. तो प्रकाशात चाललाय, तू प्रकाश में चल भाई, मैं मेरा जैसे चलने का वैसे चलेगा, असं म्हणून जर तुम्ही चालत आहे तर त्याची तुमच्या बरोबर सहभागिता नाही, असं स्पष्ट वचन सांगतं. मी हे म्हणत नाही 24 तास तुम्ही प्रार्थना करा, हेही म्हणत नाही की रात्रंदिवस तुम्ही देवाच्या भक्तीमध्ये तल्लीन राहा, परंतु तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये जर येशू आहे तर येशू नामक विचार आणि त्याच्या दिल्या आज्ञा याचं पालन जर तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये आहे तर मला सांगू द्या, तुम्ही प्रकाशात चालत आहात. प्रेज द लॉर्ड. माझ्या पावलासाठी दिव्यासारखं आहे. काय? नियमशास्त्र. नियमशास्त्राबद्दल सांगितलंय. तर मार्गासाठी प्रकाश दिव्यासारखं आहे, हे नियमशास्त्र वचनाबद्दल सांगितलेलं आहे. जर आम्ही चालतो आणि आमचं चालणं जगात 6 दिवस कसंही आहे वाकडं तिकडं आहे आणि आपण म्हणतो की आता ह्या सहभागी त्याच्या मेजापाशी मिळून मला खरोखर त्याच्या रक्तापासून शुद्धता मिळेल, तर आज परत एक वार मी अलर्ट व इशारा देत आहे की 7 दिवसापैकी 6 दिवस जेव्हा आपण मनासारखं वागतो तेव्हा 7व्या दिवशी ही संधी जेव्हा तुम्हाला आणि मला मिळते तेव्हा त्या संधीचा लाभ घेऊन तुम्हाला आणि मला पूर्ण आठवडा वचनात आणि प्रार्थना चालायला पाहिजे. रविवार हा कोणता दिवस आहे? पहिला दिवस आहे की शेवटला दिवस आहे? आठवड्याचा पहिला दिवस आहे की शेवटला दिवस आहे? पहिला दिवस आहे. आठवड्याचा पहिला दिवस आहे. प्रथम दिनी प्रभोजन. आणि ह्याचा अर्थ हा आहे, अनेक जण नेहमी आपण म्हणत राहतो की अरे जेव्हा तो आपण घरून येतात ना तर घरचे सर्व विचार घरीच सोडून या. बरोबर आहे की नाही? घरातले विचार घरी सोडून या. मंदिरामध्ये रिक्त अंतकरणाने आहे. प्रेज द लॉर्ड. काही जागी देहिक टेन्शन विचार जे असतील ते सगळे बाजूला सारा आणि मोकळ्या मनाने सगळ्या बाजूला विचार ठेवून एक चित्ताने, ज्याला कॉन्सन्ट्रेशन आपण म्हणतो, ते करून जेव्हा तुम्ही इथे मंदिरात येतात तेव्हा देवाच्या वचनाचं तुमच्या हृदयामध्ये काय होतं? कार्य होतं. परंतु जात असताना, येताना रिकामे, जाताना वचन घेऊन जा, यासाठी की येणाऱ्या संपूर्ण आठवड्यामध्ये त्या वचनाच्या द्वारे तुम्हाला आशीर्वाद मिळेल. प्रेज द लॉर्ड.
परंतु काही लोक येताना भरून येतात आणि जाताना रिकामे जातात, ते काहीच घेऊन जात नाही. हो प्रियांनो, मंदिराचं वचन मंदिरात सोडून दाराच्या बाहेर जायला गेल्या गेल्या सैतान दाराशी उभाच आहे. वचन सांगितलेलंच आहे. सैतान दाराशी उभा असतो आणि तो शोधत असतो, तो आपलं भक्ष शोधत असतो, कोणाला गिळावं. आणि त्यामुळे बाहेर जात असताना जास्त वचनाची गरज आहे. प्रेज द लॉर्ड. मंदिरामध्ये ते येशू आहे, पाळक साहेब आहे, गीते आहे, वर्शिप आहे, स्तुती आहे, प्रभुवचन आहे, सर्व काही मंदिरात. तिथे तर तुम्ही पवित्र राहणं गरज आम्हाला बाहेर जास्त आहे, परंतु बाहेरच आम्ही ते घेऊन जात नाही. त्यामुळे ही आमची अवस्था आहे. हा आमचा प्रॉब्लेम इथे सुरू होतं, कारण की आम्ही येताना निश्चितच भरलेले येतो, जाताना देखील आम्ही तेच विचार घेऊन जातो. देवाचं वचन आमच्या हृदयामध्ये संग्रहित करत नाही, आठवत नाही, मेहनत घेत नाही. त्यामुळे बाहेर जेव्हा आपण जातो तेव्हा आमच्या मनामध्ये सर्व तेच जगिक विचार असल्या कारणाने मग आम्ही कसं काय अपेक्षा करू की तो प्रकाशात चालतो तसं मी पण प्रकाशात चाल. किती आम्ही चालू प्रकाशात गीतं गायला तरी काही होणार नाही प्रियानो. आणि तेव्हा त्याची सहभागिता आहे. आणि त्यामुळे हे तुटतं, हे लिंक जे आहे, कनेक्शन जे आहे, ते रेंज आहे, सारखं कमी जास्त होत राहतं. कारण की कामं आहे, व्यवसाय आहे, कुटुंब आहे, मुलं बाळ आहे, जबाबदार आहे. यामुळे अनेकदा रेंज येणार जाणार, परंतु ते टिकवणं कोणाचं काम आहे? आमचं काम आहे. आणि ते टिकवण्यासाठी हे देवाने आपल्याला दिले ना पवित्र शास्त्र. प्रेज द लॉर्ड. पवित्र शास्त्र दिलेलं, आपल्याला प्रार्थनेचं गुण दिलेलं आहे. आणि ते सर्व घेऊन जेव्हा तुम्ही चालता तेव्हा परत एक बार आपण देवाच्या रेंजमध्ये येतो. जसंच रेंजमध्ये आलो की त्याची सहभागिता तुमच्या आणि माझ्याबरोबर येते. प्रेज द लॉर्ड. आणि यासाठी परत एक बार मी रिपीट करतो की पहिल्या आठवड्यात तुम्ही प्रभुवचन घेऊन महिनाभर रेंज नाही टिकणार ती. त्यासाठी जेव्हा जेव्हा मंदिरामध्ये भक्ती होत आहे तेव्हा तेव्हा तुम्हाला त्यामध्ये सहभागी होणं अतिशय गरजेचं आहे. हनन्याने सफिराकडे जेव्हा आपण बघतो तेव्हा ह्या व्यक्तीने धार्मिक, जे सर्व लोक होते तसं धार्मिक होण्याचं त्यांनी ठरवलं. आणि त्यांनी ठरवलं की प्रेषितांच्या चरणी आपली सर्व इस्टेट विकून जे काही पैसे मिळेल ते प्रेषितांच्या चरणी ठेवावं. हे पहिली मंडळीची ओळख होती, कारण की ते एकत्ररित्या वावरत होते, एकत्ररित्या सहभागी घेत होते आणि एकत्ररित्या त्यांचा खर्च पण चालू जात असल्या कारणाने त्यांनी हा नियम बनवला होता. आणि त्याला अनेकांनी उत्तम प्रतिसाद दिलेला होता की ते आपली सर्व इस्टेट विकून प्रेषिताच्या चरणी येत होते. परंतु हनन्याने सफिराने काय केलं? त्यांनी चूक, काही भाग गपचूप बाजूला काढून ठेवला. आणि जे काही त्यांनी चरणी ठेवलं तेव्हा पेत्र त्यांना विचारतो की ते सगळं आहे? ते म्हणतो, हो सगळं आहे, जेवढं होतं ना तेवढंच मी आणून दिलं. आणि तेव्हा तो म्हणतो की बघ, हा तुम्ही दोघांनी मिळून संगनमत केलेलं आहे आणि कोणाला? पवित्र आत्म्याशी खोटे बोललेले आहात. संगनमत करून पवित्र आत्म्याशी खोटे बोललेले, त्यामुळे आता देवाचा क्रोध तुमच्यावर येईल. हो प्रियांनो, ते असं तर कुठेही देव पवित्र. आपण जास्त आपला 10वा हिस्सा ज्याला दशमांश म्हणतो ते आपण मंदिरामध्ये देतो. आज अनेक जण दशमांश देणार आहे. दानाच्या संदर्भात प्रश्न नाही, परंतु प्रियांनो आपल्या जीवनातला 10वा हिस्सा समयाचा आपण देतो का? आपण 10वा हिस्सा आपल्या समयाचा पण द्यायला हवं. कदाचित त्यापेक्षाही जास्त जर शक्य तर तुम्ही द्या. परंतु प्रियांनो, आम्ही म्हणतो आम्ही दशमांश देतो, आम्ही दान देतो, सगळं काही देतो, पण वेळच देत नाही देवाला, तर तुम्ही निश्चितच दोषी आहात. त्या समय तो खाली पडला, मेला. त्याची पत्नी देखील आली नंतर, तिला काही हे माहीत नव्हतं आणि तिने देखील हीच रिपीट केलेलं आहे. आणि दोघांनी मिळून अपराध केल्यामुळे दोघांना त्या क्षणी मरावं लागलेलं आहे. आणि त्यामुळे अखिल मंडळीमध्ये भय प्रस्थापित झालेलं आहे की अरे बापरे, देवाच्या आत्म्याशी जर तुम्ही फसवेगिरी केली तर देवाचा क्रोध कशा प्रकारे उठतो. प्रेज द लॉर्ड. येस प्रियांनो, आज अनेक कुटुंबामध्ये आपल्याला कुटुंब नाश होताना दिसतं. अनेक जण आपल्या मंडळीतले देखील आहेत, अनेक जण आपल्या परिसरातले ज्यांनी देवाला अनुसरलं नाही, त्यांच्या तरुण मुलांपासून, पत्नीपासून, लेकरांपासून, वृद्धांपर्यंत अनेकांवर देवाचा क्रोध उतरत आहे. आणि त्यांचा कुटुंबियांचा नाश होताना आम्हाला जर दिसत आहे आणि तरी देखील तुम्ही बोध घेत नाही, तर मला सांगू द्या, येणाऱ्या दिवसात तुमच्यासाठी आणि आमच्यासाठी देखील कठीण होणार आहे. आणि यासाठी प्रियांनो, पती आणि पत्नीची जबाबदारी ही फार मोठी आहे आणि ते पार पाडणं अतिशय महत्वाचं आहे. आणि मी वारंवार सांगतो
की पैशामुळे, इस्टेटमुळे, सर्व कम्फर्ट आहे, सर्व लक्झरियस गोष्टी आमच्याकडे आहे, सुंदर असं पद आहे, नावलौकिक आहे, निश्चितच काही समयापर्यंत लोक तुम्हाला आठवतील, लोक तुमचे नाव काढतील, लोक म्हणतील वा रे वा किती सुंदर आहे. जगामध्ये अनेक लोकच आहे ना, ख्रिस्ती लोक नाही, अनेक लोकांना ही गोष्टी आहे. परंतु मला सांगू द्या, ते तात्कालिक आहे, ते क्षणिक आहे. परंतु जे ख्रिस्तामध्ये चालतात, ते ख्रिस्तामध्ये वावरतात, ते निश्चित दुःख आणि क्लेशामध्ये देखील आशीर्वादित असतात. का? कारण की त्यांच्या घरामध्ये येशू आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. काही जण मग म्हणतील बाळासाहेब तो बोलतात चांगलं सगळं काही, पण आमच्या घरात प्रॉब्लेम आहे, आमच्याकडे गरिबी आहे, त्यामुळे आम्हाला पैसा पाणी नाही, नोकरी व्यवस्थित नाही, खायला प्यायला व्यवस्थित नाही, त्यामुळे आम्ही दुःखीच राहतो. एकदा एक माळी होता आणि त्याची मुलगी होती, आणि माळीची मुलगी त्या आपल्या पित्याच्या त्या सुंदर अशा तयार केलेल्या बगीच्यामध्ये फिरत असताना तिला एक सुंदर असं झाड दिसलं, आणि त्या झाडामध्ये एक सुंदर फूल, अनेक फूल लागलेले होते, आणि खूप मधुर अशी सुगंध त्यामधून येत होती, आणि तिला ते झाड खूप आवडलं, आणि त्या फुलांना पण ती बघत होती, आणि तिला खूप सुंदर आवडलं. परंतु लगेच तिने बघितलं की ते जे झाड आहे त्याच्या खालच्या बाजूला तिने बघितलं तर तिथे सर्व चिखल होता. इतकंच नव्हे तर तिथे काहीतरी खत किंवा शेणखत टाकलेलं होतं, आणि सगळं चिखल घाण सगळं काही दिसलं, आणि तिला फार वाईट वाटलं की इतकं सुगंध देणारं फूल, इतकं सुंदर फुललेलं झाड, आणि ह्याच्या खाली इतके घाणेरडेपणा. तिने लगेच गेली, ते झाड उपटून काढलं, मुळासकट उपटून काढलं, आणि गेली, आणि मग पाण्याच्या खाली सुंदर असं तिने ते धुतलं, आणि मग एक चांगल्या जागेवर स्वच्छ जागेवर ते लावलं. आणि मग काही दिवसानंतर ती बघू लागली, ते फूल पण कोमेजून गेलं, आणि झाड पण सुकायला लागलं. आणि फिरता फिरता माळीने बघितलं, अरे इथे एक झाड होतं ज्याची मी खूप काळजी घेतली, ते झाडच गायब झालेलं आहे. इकडे तिला शोधू लागला. मग त्यांनी म्हटलं, अरे मुली तू बघितलं का ते? अरे म्हणे डॅडी मी इकडे लावलेलं ते. आणि तो झाडाकडे गेला, आणि त्याला खूप राग आला. अरे म्हणे तुला काय अक्कल आहे का हे झाड इकडे लावायची? काय गरज होती? अरे म्हणे ते एवढ्या घाणीमध्ये लागले, इतकं दुर्गंधीमध्ये, इतकं सुंदर सुगंध, इतकं सुंदर झाड झालं आहे, आणि तिची जागा ही आहे. तिने म्हटलं नाही, त्या झाडासाठी मी खत लावलं, मी त्याला चहूबाजूला नीट स्वच्छ जे काही आहे ते भुरभुरीत जमीन, रोज मी त्याला पाणी घालत होतो, त्यामुळे ते झाड वाढत होतं, आणि त्यामुळे त्या जागेवरच ते झाड वाढणार आहे, दुसऱ्या जागेला वाढणार. यस प्रियांनो, तुमच्या घरामध्ये कदाचित परिस्थिती गंभीर असेल, कदाचित तुम्हाला योग्य गोष्टी वेळेवर मिळत नसतील, कधी अडचणी असतील, परत समस्या असेल, परंतु तुमचे आशीर्वाद त्याच जागेवर ठेवलेले आहे. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराने ठरवलंय की तुम्हाला सुगंधित आणि आशीर्वाद जर त्याच जागेला करायचे, तर तुम्हाला उपटून कोणत्याही जागेला लावलं तरी तुम्ही आशीर्वादित होणार नाही. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. कारण की देवाचे संकल्प तुमच्यासाठी हिताचे आणि अद्भुत आहे, आणि कोणत्या ठिकाणी त्यांनी तुम्हाला घडवायचे ते त्याचा निर्णय आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला वाटतं की नाही मला इकडेच गेल्यानंतर मी प्रगती करेल, तिकडे गेल्यानंतर प्रगती करेल, तिकडे गेलं तर माझा फार विकास होणार आहे. हे सर्व विकास वगैरे सगळ्या गोष्टी ज्या आहे ते देवाच्या हातामध्ये आहे, आणि देव जिथे तुम्हाला लावतो, कदाचित जगिक दृष्ट्या तिथे दुर्गंधमय असेल, कदाचित तिथे घाण असेल, कदाचित तिथे सर्व काही जगिकरित्या योग्य सुख सुविधा नसतील, परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा की परमेश्वराने दिलेले आशीर्वाद त्या जागेवर असतील तर तिथेच तुम्हाला लाभणार आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. यस, आज तुम्ही ही कंप्लेंट घेऊन जर देवाच्या मागे वर्षानुवर्ष प्रार्थना करत आहात तर तुम्ही कुठेतरी चुकत आहात. कारण की पैशामुळे नव्हे, धनामुळे नव्हे, प्रॉपर्टीमुळे नव्हे, पदामुळे नव्हे, तर खरा आशीर्वाद देवाच्या स्वर्गातून उतरलेल्या आशीर्वादाच्या द्वारेच तुमचं घर सुखी आणि समाधानी होतं. प्रेज द लॉर्ड. आणि यासाठी कंप्लेंट करू नका, कारण की देवाचं वचन सांगतं की तुझ्यासाठी माझे संकल्प हिताचे आहे, अनिष्टाचे नाही. प्रेज द लॉर्ड. अनेक वर्ष जर तुम्ही प्रार्थना करत आहे आणि परिस्थिती बदलत नाही, परंतु देवामध्ये जर तुम्ही चालत आहात, लक्षात ठेवा देवाची इच्छा हीच आहे की ह्या घरामध्ये, ह्या परिसरामध्ये, ह्या जीवनामध्येच तुम्ही फलद्रूप व्हावं. प्रेज द लॉर्ड. का शिष्यांची इच्छा नव्हती का? शिष्यांची देखील इच्छा होती सुरुवातीला,
की उजवीकडे बसावं, डावीकडे बसावं, सिंहासन मिळणार आहे, आम्हाला पद मिळणार आहे, आम्हाला नावलौकिक मिळणार आहे. परंतु पवित्र आत्मा जेव्हा त्यांच्यामध्ये आला तेव्हा ते कळालं की नाही नाही नाही, खरं वैभव जे आहे ते वधस्तंभाला घेऊन चालण्यामध्येच आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. यस, कदाचित त्यांना पद मिळाले असते जर येशू राजा बनला असता, परंतु ते पद कितीतरी आले आणि राजे आले आणि कितीतरी गेले. परंतु आज त्या शिष्यांनी ते दुःख सहन करत त्यांना कळालं की आशीर्वाद इथेच आहे. नुसतं मी आशीर्वाद नाही तर माझ्याद्वारे अनेकांना आशीर्वाद इथे ठेवलेले आहे. प्रेज द लॉर्ड. येस, आज तुम्ही चिखलात आहे, दुःखात आहे, क्लेशात आहे, प्रभूने तुम्हाला तिथे का ठेवलेलं आहे हा प्रश्न जेव्हा विचारणार तेव्हा येशू म्हणणार की नाही, तुझं आणि तुझ्या घराण्याचंच नव्हे तर तुझ्या त्या परिसरामध्ये तुला मी ते सर्व वातावरण दिलंय यासाठी की तू तुझं घरानं तिथे प्रकाशित व्हावं. प्रेज द लॉर्ड. आणि त्यामुळे कंप्लेन करू नका. अनेक लोक आपल्या मंदिरामध्ये असे जे पत्र्याचं शेड आहे बघून निघून गेले. ते म्हणे अरे अरे इथे पत्र्याचं शेड आहे, इथे काय करणार नाही, तिथे काही चालणार नाही. आणि त्यांना वाईट वाटायचं. नाही, तिकडे तर फार मोठी वर्शिप होते, तिकडे तर असं होतं, तिथे ते हे सगळ्या गोष्टी त्या विविध चर्चेसमध्ये फिरून आलेल्या आहेत. परंतु प्रियांनो, इथलची त्यांची स्थायी सेवा, जी चांगली सेवा करत होते, चांगले प्रार्थना करत होते, चांगले गीते गात होते, चांगले वर्शिपमध्ये भाग घेत, संदेश देत होते, ते सर्व काही सोडून ते तिकडे गेले. आणि तिकडे ते कोमजलेले फुलासारखे आज आहेत. का? कारण की त्यांना असं वाटतं की ते सगळं सुंदर वातावरणात आम्ही सुखी होणार. परंतु देवाची इच्छा काय आहे हे तुम्ही आणि मी जाणून घ्या. जिथे तुम्हाला ठेवलंय तिथेच तुम्ही आशीर्वादित व्हा. देवाची इच्छा असेल तर तिथून देखील तुम्हाला उच्च स्थळी नेईल. प्रेज द लॉर्ड. यस, तिथून देखील तुम्हाला उन्नत करेल, तिथून देखील प्रगत करेल. परंतु जिथे आहे तिथे तुम्ही करा ना प्रयत्न. माळी म्हणतो की नाही, परत तिला त्या झाडाला तिथे लाव, आणि झाड तिथे लावल्यानंतर परत ते सुंदर फूल आणि सुंदर सुगंध सर्वत्र दळवू लागला. प्रेज द लॉर्ड. आणि यामुळे कंप्लेन करू नका. प्रत्येक कुटुंबाच्या स्थापन करत असताना पहिला चमत्कार येशूने कोणता केला? पाण्याचा द्राक्षरस केला. आणि लोक म्हणतात अरे वा, वाईन बनवली होती. आज प्रभुवचनाच्या वेजापाशी आपण जाणारच आहोत. आणि परमेश्वर येशूच्या द्वारे पहिली योजना जर वाईनची केली तर वाईन म्हणजे जवळच आहे आमचं. आणि वाईनवर त्यांचं फार लक्ष राहत. आणि प्रियांनो, ही बाब तुम्ही लक्षात ठेवा की अनेक कुटुंबियाच्या मध्ये वाईन किंवा दारू किंवा व्यसन हे फार मोठं संकट घेऊन आलेलं आहे. आणि याकडे अनेकदा आपण दुर्लक्ष करतो आणि त्याकडे आपण म्हणतो कुछ नाही चलता है. आजकालचे आमचं जे स्टेटस आहे, लेवल आहे, थोडं आम्हाला घ्यावं लागतं. आमचे मित्र आहे ते आम्हावर प्रेम करतात, ते पार्टी देतात, आम्हाला घ्यावं लागतं. आणि अशा प्रकारे आम्ही एक 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 मुद्दे, एक्सक्यूज ज्याला म्हणतो, ते सादर करतो. लक्षात ठेवा, सुरुवातीला सर्पाचा जो विळखा असतो किंवा आजगरचा विळखा तो काय असतो? सैल असतो. परंतु जेव्हा तो आवळायला सुरुवात करतो तेव्हा ते हाडांच्या चुराडा करून टाकतो. सुरुवातीला हा जो विळखा आहे ना, तो फार गोड वाटतं, कुछ नाही अरे काय अजगर से कुछ नाही होता, तो सैल राहतो. पण हळूहळू तो गुंडाळत जातो. ज्या वेळेस त्याला कळतं की आता मला परफेक्ट गुंडाळून घेतला, मग तो काय करायला लागतो? त्याचं बंधन मजबूत करायला लागतं. त्याच समय कोणताही प्राणी असो, मग किती मोठा प्राणी असो, तो क्षणात मरण पावतो. हो प्रियांनो, ह्या विळख्यातून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला गांभीर्याने काही गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. होशे याचं 4 अध्याय आणि 11व्या वचनामध्ये, जुन्या करारामध्ये देखील हे वचन लिहिलेले, होशे आणि 4 आणि 11. जार कर्म द्राक्षरस व नवा द्राक्षरस ही त्यांच्या विवेक नष्ट करतात. हायलाइट करा. जार कर्म द्राक्षरस व नवा द्राक्षरस ही त्यांचा विवेक नष्ट करतात. आपल्या चर्चचे आणि क्राइस्ट चर्चचे मी सगळ्या माहिती करतो. वाईट वाटतं कधी कधी. तरुण मुलं, तरुण घरातले आधारस्तंभ, ज्यांच्यावर घर कुटुंब चालतं, काय झालं? लिव्हर काय झालं? पोट फुगलं, काय झालेला? सुकून गेलेला, गेला, तो गेला. अतिशय वाईट वाटतं.
देवामध्ये चालणारा ख्रिस्ती व्यक्ती, ख्रिस्तामध्ये चालणारा व्यक्ती विविध आजाराने ग्रस्त आहे. का? कारण की त्यांनी या गोष्टीला आपल्या वातावरणानुरूप, आपल्या परिसराला बघून त्यांनी त्याच्या हिशोबाने ते चालत राहिले, आणि त्यामुळे तो व्यक्ती काय झालेला आहे? तो व्यक्ती स्वतःचा तर नाश करत आहे, कुटुंबाचा नाश करत आहे. मुलांना एक खूप सुंदर शिक्षण देऊन चाललाय तो, की बाळा घेत राहायचं, टेंशन लेने का नहीं, टेंशन आया कि लेने का, टेंशन दूर चले जाता, खुशी हुई खुशी लेने का. तो लेने काच तो घेतो, बायबल घेत नाही तो मुलगा. कारण की मनुष्याची प्रवृत्ती काय आहे? सर्वात पहिले तो पाप आणि दैहिक गोष्टीला आवडतात त्याला घ्यायला. चांगल्या गोष्टी आवडत नाही, चांगल्या सवयी आवडत नाही. तुम्हाला म्हटलं सकाळी 4 वाजता रनिंग करा, आवडेल का? नाही. तुम्हाला मला 10 वाजेपर्यंत झोपतील मस्त. कारण की चुकीच्या सवयी मनुष्याची प्रवृत्तीच आहे, कोणत्याही मनुष्याला ते आवडतं. मी पण त्यामध्ये आहे की आपली प्रवृत्तीच आहे की चांगल्या सवयी, चांगले जे शिस्त किंवा आपण संस्कार हे आपल्याला लवकर आवडत नाही, कारण की त्यामध्ये आनंद नाही आहे. परंतु मौज मजा करण्यामध्ये जो आनंद आहे त्याच्यासारखं जीवन नाही. अरे हमारे जैसा राजा आदमी कोई नहीं. अरे राजा आदमी जेव्हा मरतंय तर हाडाचा सापळा होऊन चाललाय ना तो. तर राजा आदमीचा राजा कुठे गेला? तेच घराला भिकायला लावून टाकलेलं. ही बाब आपण गांभीर्याने घ्या. थोडं थोडं घेता, थोडं थोडं जरी तुम्ही घेत आहात, परंतु येणाऱ्या दिवसामध्ये ही बाब कितीतरी कठीण होऊ शकते. आणि त्यामुळे घराची प्रार्थनेची वेदी ही सुटलेली आहे, घरातली प्रार्थनेची वेदी तुटलेली आहे. लोक घरामध्ये आपले पती आणि पत्नीमध्ये वादविवाद निर्माण झालेले आहे, कारण की त्यांना एकच गोष्ट कळते की टेन्शन आणि भीती आली तर देवाच्याकडे जाऊ नका, ते घ्या. परत एकदा रिपीट करतो, देवाच्याकडे जाऊ नका, ते घ्या म्हणजे तुमचे टेन्शन जाईल. अरे त्यापेक्षा देवाकडे जा ना. प्रेज द लॉर्ड. कायमचं टेन्शन तो घालवर, प्रेज द लॉर्ड, कायमचं भय घालवर, कायमची भीती घालवर. परंतु आम्ही अनेकदा त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो, आणि त्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहे, जे पहिले चमत्कार झालेला आहे, त्या चमत्काराला आपण आठवण, त्या वाईनला आपण आठवतो, आणि आपण म्हणतो की ख्रिस्ती समाज में सब जगत चलता है. आणि ही गोष्ट आपण गांभीर्याने घेतणं अतिशय गरजेचं आहे. आज आमच्या घरामध्ये प्रार्थना ही कमी झालेली आहे. सुरुवातीला आजी आजोबा असायचे, प्रत्येकाच्या घरामध्ये आजी आजोबा असायचे, आणि आजी आजोबा चल बाळा चला बायबल काढा, प्रार्थना करा, सगळेजण बसा प्रार्थनेला. नातवंड पण बसायचे, घरातले प्रियजन बसायचे, ते प्रार्थना करायचे सगळे. काय का आजी आजोबा गेले, प्रार्थना पण घेऊन गेले. ते आता खूप सुंदर एक त्याच्या जागेवर एक नवीन आला. काय आलेलं आहे? त्याच्या जागेवर एक नवीन प्रस्थ आलेलं आहे, आणि ते प्रस्थ आहे थँक्स गिव्हिंग, उपकार स्तुतीची प्रार्थना. कोणाचा पण वाढदिवस असेल, काही पण सेलिब्रेशन असेल, फळक साहेब उपकार स्तुतीची प्रार्थना. मग मित्र येतील, हे येतील, अमके येतील, धमके येतील, मोठे डेक बिर्याणी वगैरे सगळे होतील, आणि मग लगेच म्हणतात पाळक साहेब जास्त बोलू नका, 5-10 मिनिटात संपवा. सगळे लोक आलेले आता 5-10 मिनिटाचं संपवा. मग ते पाळक, ते थँक्स गिव्हिंग कोणाचं आहे? हे कोणाला थँक्स देते तुम्ही? कशाला ते थँक्स गिव्हिंग तरी म्हणायचं का 5-10 मिनिटं? मग करूनच नका ना ते आठवण. हो प्रियांनो, अनेक लोकांची बनवते, अनेकांच्या घरी प्रार्थनेला जातो. मी कोणालाही इथून टोमणे मारायला उभा नाही, परंतु आपण गांभीर्याने घेत नाही. जेवण स्वयंपाक बनवत राहतात, पाळकसाहेब येऊन एक अर्धा पाऊण तास झाला तरी त्यांचं हेच चालू आहे. हा आला, तो आला, पाळकसाहेब वाट बघत. हा का करू का चालू? नाही थांबा पाळकसाहेब. करू का चालू? नाही थांबा पाळकसाहेब. अरे पाळकसाहेबाला थांबवतात. आणि जे लोक मेन आहे, ज्यांना खरंच वचनाची गरज आहे, ज्यांनी विजय प्राप्त केला, तोच नसतो घरात. तो कुठेतरी मित्राबरोबर काय अरेंज करत राहतो पार्टी. प्रियांनो, हे काय आहे? कोणत्या प्रकारचं जीवन? का तुम्ही देवाच्या आशीर्वादाशी थट्टा करतात? हे थँक्स गिव्हिंग जे आहे किंवा उपकार स्तुतीची प्रार्थना आहे, ह्या करण्यापेक्षा तुम्ही स्वतःच्या घरात बसा आणि दररोज थोड्या वेळ जरी देवाबरोबर घालवला तर मला सांगू, ते आशीर्वाद तुम्हाला बहुत असे आहे. प्रेज द लॉर्ड. यस. परंतु यासाठी शिस्त कोण लावणार? शिस्त लावणार तरी कोण? शिस्त लावण्याचं कार्य माता आणि पिताचं. प्रेज द लॉर्ड. आणि त्यामध्ये विशेष करून पित्याचं आहे, कारण की पिता हा घराचा याजक आहे. प्रेज द लॉर्ड. हा, पिता हा घराचा याजक आहे. ज्या प्रकारे मंडळीमध्ये याजकीय सेवा पाळकाला दिलेली आहे, त्याचप्रमाणे कुटुंबामध्ये याजकीय सेवा पित्याला दिलेली आहे. प्रेज द लॉर्ड. अनेकदा आपण आजी आजोबा ढकलून देतो की आजी आजोबा करतील, ते बिचारे करतात पण,
परंतु ते गेल्यानंतर मग पित्याला कधी सवयच नसते आणि तो त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतो. पिता नसला किंवा काही परिस्थितीमुळे नसला तर माताने ती जबाबदारी स्वीकारायची आहे. आणि त्या घराची जी बैठक आहे ती म्हणजे प्रार्थनेची, बायबल वाचायची, उपकार स्तुतीची ते टिकवून ठेवायची. प्रेज द लॉर्ड. ज्यांच्या घरामध्ये ही बैठक टिकली ते कुटुंब टिकलेले आहे. प्रेज द लॉर्ड. ते नुसतं कुटुंब टिकले नाही, ते घराने आशीर्वादित झालेले आहे. प्रेज द लॉर्ड. आज आपल्यापैकी अनेक जण असे घराण्यामधून आलेले ज्यांच्या घरी लहानपणी आज वडील, मम्मी, आजी, आजोबा प्रार्थना करायचे, त्यामुळे आज ते ख्रिस्तामध्ये मजबूत आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आहे ना, बरोबर बोलतो ना मी? यस, आमच्या आजी आजोबाने, आमच्या वाडवडिलांनी ही प्रार्थनेची बैठक स्थापन केली, त्यामुळे आज आम्ही आशीर्वाद देतो. परंतु येणाऱ्या दिवसामध्ये आमच्या मुलाबाळांनी, नातवंडांनी तोच धडा गिरवायचा, त्याच्यासाठी तुम्ही आणि मी काय करतो याचा गांभीर्याने विचार करा. त्यांनी त्यांचं काम केलं, ते गेले प्रभूकडे. आता तुम्हाला आणि मला ती याचकी सेवा करायची आहे. परंतु आपण म्हणतो नाही नाही नाही, रविवारचं बघू, पाळक साहेब करतील. हो, तुम्ही घराची याजक, हा प्रश्न देव तुम्हाला विचारणार आहे. प्रेज द लॉर्ड. आज तुमच्या घरामधून दोघं किंवा तिघं इथे आजार असतील आणि बाकीचे नसतील तर तुम्ही सुरुवात करा. दोघं असतील, एक असतील, करा एकटे बसून. आणि जेव्हा तुम्ही ते करतात, मला सांगू द्या, तुमचं घराणं आशीर्वादित होणार. प्रेज द लॉर्ड. देवाला घराण्यामध्ये इंटरेस्ट आहे. देवाला वैयक्तिक पण इंटरेस्ट जरी असलं, तारण वैयक्तिक असलं, परंतु देवाला पूर्ण घराणं प्रभूमध्ये त्याच्याबरोबर राज्य करणारं असावं, हे आम्हाला आवडतं. दुसरा मुद्दा घेतो, आणि नैतिक पावित्र्य. नैतिकता दिवसेंदिवस ढासळत चाललेली आहे. इब्रिकरास पत्र 13वा अध्याय आणि 4थ्या वचनामध्ये संत पाऊल काय म्हणतो, वाचा कृपया. इब्रिकरास पत्र 13:4. हे तर सगळं सवय, आपले एटिकेट्स, वळण ह्याकडे दिलेलं आहे. परंतु ख्रिस्ती समाजामध्येच नव्हे तर या दिवसात भारतीय समाजामध्ये जी नैतिकतेचं पतन होत आहे, त्याबद्दल काय म्हणतो संत पाऊल. लग्न सर्वस्वी आदरणीय असावे व अंतरून निर्दोष असावे. लग्न सर्वस्वी. हा, पुढे काय लिहिलं. जार कर्मी आणि व्यभिचारीचा न्याय देव करणार आहे. जिथे देव काय करणार ते इथं जगातच भोगतात ते सगळे लोक. आणि या दिवसामध्ये भारतीय समाजात, युरोपियन समाजात आपण नेहमी दोष देतो की युरोपियन लोक असे आणि अमेरिकन, पाश्चात्य संस्कृती, वेस्टर्न कल्चर याला आपण दोष देतो. आणि आता आपण भारतीय लोकांनी पण ते ग्रहण केलेलं आहे. आणि त्यामुळे आपल्या नैतिकतेचं पतन होताना दिसतं. एक गोष्ट मला सांगा की तरुण मुला मुलींना लफडं करायला कॉलेजमध्ये पाठवता की शिकण्यासाठी क्लासमध्ये पाठवता. मी सगळ्यांसाठी नाही म्हणत. कोणी ट्रेनिंग देतं का त्यांना करायला? फार प्रशिक्षण असतं तिथे, कोचिंग क्लास लावली, मोठी कोचिंग क्लास आहे, तिथे जाऊन कसं कसं मुला मुलींना अफेअर्स कसे करायचे जे ट्रेनिंग दिलं जातं. मोठे मोठे कोचिंग क्लासमध्ये शिकवणं देतं. त्याचा काय प्रभाव नाही पडत. परंतु ह्या गोष्टीचा लगेच प्रभाव का पडतो? कारण की हे वय, ही मानसिकता आहे. वातावरण जेव्हा अशा प्रकारचं निर्मित होतं तेव्हा ह्या प्रकारचे गुन्हे देखील वाढायला लागतात. आणि याचं महत्वाचं कारण हे आहे की ही चंगळवादी, जेव्हा भोगवादी प्रवृत्ती ही ह्या दिवसामध्ये वाढत चालली. म्हणजे स्त्री हे भोगण्याचं किंवा स्त्री हे आनंदासाठी देवाने निर्मित केलेलं आहे. आणि हे माझ्या घरामध्ये आहे, परंतु मला आणखीन दुसरीकडे पण तोंड मारायला अधूनमधून जायला पाहिजे. आणि ही वृत्ती ह्या दिवसामध्ये अनेक लोकांमध्ये दिसत आहे. आणि त्यामुळे नैतिकतेचे जे आहे, ह्या सर्व गोष्टीमध्ये जेव्हा आमच्याकडे पैसा येतोय, आमच्याकडे धन येतो, आमच्याकडे तारुण्य आहे, तेव्हा या सगळ्या गोष्टी सुचतात. आणि ह्यामुळे ही बाब लक्षात ठेवणं गरजेचं आहे की ख्रिस्ती समाजामध्ये डिवोर्सचं प्रतिशत 50% वर पोहोचलेलं आहे. कुटुंब टिकत नाही, संसार टिकत नाही, लग्न मोडले जातात. त्याचं एक महत्वाचं कारण हे आहे की नैतिकतेमध्ये पतन होत आहे. मोबाईल एक आणखीन त्याच्यामध्ये प्रमुख कारण आता या दिवसामध्ये दिसून येत आहे. बाहेरचं वातावरण हे देखील दिसून येते. एका काळी म्हणायचे पिक्चरचा फार परिणाम होते, परंतु आता कोण एवढं पिक्चरचं नाही, परंतु अनेक अशा गोष्टी जे निरंतर तुमच्या आणि माझ्यामध्ये आता ते कार्य करत असल्यामुळे या दिवसामध्ये नैतिकता कुठेतरी हरवलेली आहे. आपण या दिवसामध्येच बघा, नुसते पुरुषच आता वेगवेगळ्या ठिकाणी
अशा प्रकारचे मर्डर करताच असं नाही, आता स्त्रियांनी पण आघाडी घेतलेली आहे. मागील दिवसामध्ये एक मी बघत होतो की लग्नामध्ये वेगवेगळ्या बक्षीस देतात. एका व्यक्तीने मोठा पिंप दिला बक्षीस. सगळेजण घाबरले, म्हणजे कोणाच्याकडून आला, मुलाकडून आला की मुलीकडून आला, म्हणजे मुलीच्याकडून आले. अरे बापरे, म्हणा काय खरं नाही. आपल्याला माहिती आहे पिंपाचा अर्थ काय आहे ना. मागील दिवसात तुकडे करून नवऱ्याच्या ते पिंपामध्ये भरून ठेवलेले होते. हे आत्ताच आपण बघितलेलं इंदोरचं एक प्रकरण, रघुवंशी प्रकरण, कुठपर्यंत गेलेलं, मुलीने काय केलेलं आहे. आत्ताच आपण कोंडवाचं प्रकरण बघितलेलं आहे. या सर्व प्रकरणांमध्ये मी खोलात जाऊ इच्छित नाही, परंतु आता मुली देखील त्यामध्ये प्रवृत्त झालेले, ते दिसते आक्रमकच झाले नाही, तर त्यांच्यामध्ये हिंसक प्रवृत्ती आता निर्मित झालेली आहे. त्यांनी आचरण हे सर्व काही सोडलेलं आहे आणि त्याचं जे काही प्रवेश आहे, ज्याचा व्हायरस आहे, ते सर्वत्र फिरत आहे. प्रेज द लॉर्ड. आणि ते आमच्या कुटुंबियामध्ये सगळ्यात लवकर घुसणार आहे. का? कारण की आपण मॉडर्न लोक आहोत, आपण एकदम हायफाय लोक आहोत, आम्ही सगळे पार्ट्या एन्जॉय करणारे लोक आहोत, आम्ही इंग्लिश बोलणारे लोक आहोत, आमचं राहण सहन एकदम वेगळ्या प्रकारचं आहे. आणि त्यामुळे सगळ्यात पहिले व्हायरस अशाच लोकांमध्ये घुसतो. आणि त्यामुळे सावध राहा. वचन आणि प्रार्थनेच्या शिवाय तुमचे मुलं सुरक्षित राहू शकत नाही, हे तुम्ही जाणून घ्या. त्यासाठी तरुण संघ या दिवसामध्ये ओस पडत आहे. तरुणांना तरुण संघात जायचं आवडत नाही, त्यांना गीतं गायला, क्वायरचं एकदम हात वगैरे वरून मोठ्या मोठ्या गोष्टी ते करतील, परंतु जेव्हा बायबल स्टडी बनतील तेव्हा ते येत नाही. त्याचं कारण हे की त्यांना वचन काय, कोणत्याच चांगल्या गोष्टी ऐकायची सवय नाही. आई वडिलांचं ऐकतात का हो मुलं? सांगा ना मला. जे मुलं आपल्या आई वडिलांचे 2 शब्द ऐकायला तयार नाही, ते पाळक साहेबांचं 1-1 तासाचं लेक्चर काय ऐकणार आहे? आणि त्याला तुम्हारे पास रखो, हमारा को ऊपर वाले ने खुदा ने दिया है दिमाग, हम उसके हिसाब से चलेंगे. गरम डोके झालेले. गोष्टीवर पदावर आपल्याला एकमेकांवर हिंसाचार दिसत असताना तुम्ही आणि मी कुठे आहोत? तुम्ही आणि मी तर सगळ्यात डेंजर झोन मध्ये आहोत. ही बाब विसरू नका. कारण की आपण ज्या परिसरामध्ये राहतो आणि ज्या कल्चरमध्ये तुम्ही आणि मी वावरत आहोत, ते सगळ्यात जास्त डेंजर झोन मध्ये आहे, रेड झोन मध्ये आहे. आणि त्यासाठी तुम्हाला आणि मला सावधगिरी करण्यासाठी काय करायचं? कुठे जाणार तुम्ही? एक पालक म्हणून नुसतं रडणं पुरेसं नाही, एक पालक म्हणून नुसतं बांबू घेऊन उभं राहणं पुरेसं नाही, तर आम्हाला त्या व्यतिरिक्त काहीतरी करायला लागेल. कारण की आम्हाला ख्रिस्त जपावं लागणार. प्रेज द लॉर्ड. जर तुमच्या आणि माझ्या लेकरांना, तुमच्या आणि माझ्या मुलांना जर मी ख्रिस्तामध्ये ठेवलं, वाढवलं, घडवलं, तर ते जगिक गोष्टीपासून दूर राहतील. प्रेज द लॉर्ड. संकट त्यांच्यावर पण येईल, व्हायरस त्यांचा पण हल्ला करेल, परंतु त्यांना माहित आहे की माझ्या आईवडिलांनाच नव्हे तर माझ्या देवाला देखील ही गोष्ट आवडत नाही. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. यस. कुठे ते असं तरी म्हणत ना, मेरी डॅडी को मेरी मम्मी को अच्छा लगता तो मैं भी करता है. हाँ, असंही होतंय पुष्कळ घरामध्ये. अरे वो भी चलता, उनको चलता तो हमने किया तर क्या फरक पडता. ते बोलू नाही दाखवतात आजकाल. तुम्ही काय केलं आम्हाला माहिती आहे, तुम्ही किती याच्यामध्ये आम्हाला माहिती आहे, तुम्ही काय आम्हाला शिकवतात. आणि असं जेव्हा घडतं तेव्हा तुम्ही काय उत्तर देणार? मी आत्ताच सुरुवातीला सांगितलं की घरातले पती आणि पत्नी, डॅडी आणि मम्मी हे याजक आहे. याजकाची ड्युटी काय आहे हे तुम्हाला माहित आहे. कशा प्रकारे पावित्र्य जपायचं आणि विश्वासात चालून कशा प्रकारची सेवा करायची हे तुम्हाला माहित आहे. आणि हे माहित असताना तुम्हाला तसंच जगावं लागणार. कदाचित मागील दिवसामध्ये तुम्ही भरपूर काहीतरी लफडे केले असतील, कदाचित अनेक चुकीच्या गोष्टी केल्या असतील, अनेक न आवडणाऱ्या गोष्टी केल्या असतील, परंतु आता तुम्ही माता पिता झालेले. प्रेज द लॉर्ड. आता मी पिता झालो, आता मला नोकरी करणं भाग आहे. माझे लग्न झालेलं आहे, आता माझ्या बायकोला पोसायचं आहे, माझ्या आई वडिलांना सांभाळायचं. आता मी मोठा झालेलो आहे, आता माझा विवाह झालेला आहे, माझा संसार सांभाळायचा, माझं सासऱ्याला सांभाळायचं. जबाबदारी आली ना, लग्न झालं, ही जबाबदारी आली. मुलं झाल्यानंतर आणखीन जबाबदारी वाढली. मग ही जबाबदारी नाही वाढली का हो? ठीक आहे ना, तरुणपणात तुम्ही सगळं काही केलं, पण आता तुम्ही तर मॅच्युअर व्हा ना. आता तुमच्याकडे पेरेंट्स आहे, संसार आहे, कुटुंब आहे, लेकरं आहे. तुम्ही पैशासाठी जपतात, त्यांच्या सर्व सुखसोयीसाठी जपतात, परंतु त्यांच्या आत्मिक वाढीसाठी, आत्मिक सुरक्षेसाठी, आत्मिक जडणघडणसाठी काय? ते काही नाही. नुसतं पैसा फेकू, ले बेटा पैसा, जा एन्जॉय कर. ते पूर्ण फार मोठी प्रगती करणार आहे असं तुम्हाला वाटतं का? हे असं वाटतं का तुम्हाला? नाही प्रियांनो. पैसा द्या, योग्य गोष्टीसाठी द्या, परंतु वचन निरंतर त्यांना द्या. प्रार्थना त्याला निरंतर राखा. नुसतं त्यांच्यासाठी प्रार्थना करून चालणार नाही, तर त्यांना देखील प्रार्थनेमध्ये सहभागी करा. बाळकसाहेब ह्यांच्यासाठी प्रार्थना करा, बाळकसाहेब त्या मुलासाठी प्रार्थना करा. काय झालं मुलाला? तो तुरुंगामध्ये बेल, त्याला बेल मिळावी, त्याला जामीन मिळावा. अरे हे काय?
मी म्हणत नाही, हो कधी कधी मुलं चुकतात, तरुण मुलं चुकतात, आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करायलाच पाहिजे, परंतु त्याच्यासाठी दोषी कोण, हा जर प्रश्न विचारला तर आपल्याला ह्याबद्दल जर लक्षात येतं की त्याच्या मागे कोणी दोषी नाही, त्याच्यामध्ये सर्वात प्रथम पेरेंट्स दोषी आहे. कारण की तिथपर्यंत मजल मारपर्यंत आम्ही नुसतं बघत राहिलो. आता सगळं काय हाताबाहेर गेल्यानंतर आम्ही जर धावपळ करत असलो तर फार कठीण आहे. असं नाही की ते अशक्य आहे, परंतु कठीण आहे. परंतु कदाचित उधळ्या पुत्रासारखा एखादा मुलगा परत देखील येऊ शकतो. आणि त्यासाठी काय करावं लागलं, पित्याने प्रार्थनापूर्वक वाट बघणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. मातेने प्रार्थनापूर्वक वाट बघण्याची गरज आहे, तेव्हाच तुम्ही माता पित्याचं खऱ्या अर्थाने कर्तव्य करत आहे. आणि जर तुम्ही ते करत नाही तर तुम्हासाठी फार कठीण दिवस आहे. एक उदाहरण मी ऐकत होतो. एक पाळक साहेब एका घरी गेले आणि अचानक गेल्यानंतर श्रीमंत व्यक्ती होता. आणि मग त्यांच्या घरी गेल्यानंतर पाळक साहेब बसले आणि त्यांच्याशी बोलू लागले. तेवढ्यात त्यांचा एक नोकर आला, ग्लास घेऊन आला. लगेच त्यांनी एक बाटल काढली, भरली आणि दिले त्याला. तर तो नोकराकडे एकदम रागाने बघू लागला. अरे तो कळतं का, अक्कल आहे का, पाळक साहेब आले त्याच्यासमोरच पॅक भरतोय मला, तुला काय कळतं की नाही, पण आता काय बोलणार. मग पाळक साहेबांनी का हे घेतात का तुम्ही. अहो नाही नाही नाही, डॉक्टरने सांगितलं औषध आहे, खोकल्याचं औषध असते, घ्यावं लागतं अजून मधून. म्हणजे काय डॉक्टरने म्हटलं घ्यायचं असं रेग्युलर. म्हणे आता ते तर गडबडलं असतं. पाळक साहेब म्हणे किती दिवसापासून तुम्हाला खोकला आहे. आता पाळक साहेब जरा चमकले, कारण की त्याला माहिती आहे की यांना सगळं आपला इतिहास माहित आहे. काही नाही म्हणे, 8-10 वर्ष झाले आपला खोकला. 8-10 वर्ष झालं एवढं घेतलं तरी खोकला जातच नाही. कोणता डॉक्टर आहे आम्हाला असं सांगा बरं, जर त्यांनी तुम्हाला ही ट्रीटमेंट दिली की 8 वर्षापासून घेत आहे तरी तो खोकलाच बरा होत नाही. मी असतो तो डॉक्टरच बदलला असतो. डॉक्टर बदलण्याची गरज आलेली आहे. हा डॉक्टर जो आहे तो जो ह्या वेदीवरून तुमच्याशी माझी भेट घेणार आहे, त्याच्या रक्ताच्या द्वारे तुम्हाला मला आरोग्य प्राप्त होते, परंतु त्याच्यासाठी त्यांनी फटके सहन केले. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. यस प्रियांनो, तुम्ही खेळू नका. तुम्ही तुमच्या शरीराशी खेळत नाहीये, तुम्ही तुमच्या स्वभावाशी खेळत नाही, तुम्ही देवाशी खेळत आहात. कारण की हे जे शरीर आहे ते देवाचं मंदिर आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. हाँ, तुम्ही हे समजू नका मेरा कुछ भी कर सकता, मैं तेरा कुछ नहीं कर सकता. हे शरीर देवाचं मंदिर आहे आणि त्याच्यामध्ये देवाचा आत्मा वास करतो हे आम्ही विसरतो. आणि आम्ही देवाच्या मंदिराला कलुषित करतो, टाकतो, तेव्हा देवाला ही गोष्ट सर्वात प्रथम आवडत नाही आणि त्याचं नुकसान तर मग तुम्हाला आणि मला भोगावं लागणार आहे. आणि त्यासाठी आज जेव्हा आपण या सर्व गोष्टीकडे बघत असताना ही गोष्ट आपण लक्षात ठेवा की परिस्थिती दिवसांदिवस गंभीर होत चाललेली आहे. लैंगिक स्वैराचार ह्या दिवसामध्ये वाढत चालला आहे. विशेष करून पुण्यासारख्या आणि जेवढे मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये लिव्ह इन रिलेशनमध्ये पुष्कळ जण वाढत आहे. आणि हे धोक्याची घंटी आपली ऑलरेडी वाजलेली आहे. आणि याच्याकडे काही लोक गंभीर्याने घेत आज देखील नाही. विवाहपूर्व संबंध, कॉलेजचे मुलं मुली, नोकरीचे मुलं मुली शहरामध्ये येतात, राहतात आणि विवाहाच्या अगोदर ते लिव्ह इन मध्ये राहतात. का? कारण की त्यांना असं वाटतं, त्यांना जर विचारलं तर ते असे म्हणतात की नाही, आम्हाला विवाहामध्ये भांडणं करून, आपसामध्ये वादविवाद करून, एकमेकांपासून विभक्त होण्यापेक्षा आपलं खायचं प्यायचं, मस्त राहायचं, एन्जॉय करायचं. जेव्हा वाटलं तर ठीक आहे, नाही वाटलं तर विभक्त व्हायचं. कितीतरी आपल्याला त्या कॉन्ट्रॅक्टचे फॉर्मेट आपल्याला दिसतील. आपण जा ऑनलाईन शोधा. कोर्टमध्ये देखील कॉन्ट्रॅक्टवर एकमेकांशी ते कनेक्ट होतात, जोडले जातात, एकत्र राहतात. भांडणं झाले, वाद झाला, एकमेकांचं पटलं नाही, ते विभक्त होतात. आणि अशा प्रकारे ही चंगळवादी वृत्ती की विवाह माझा यशस्वी होऊ शकत नाही अशी वृत्ती ठेवलेले हे जे लोक आहे त्यांची संख्या दिवसेंदिवस शिक्षणाबरोबर वाढत चाललेली आहे. आणि त्यासाठी गांभीर्याने घेण्याची गरज आहे. हो प्रियांनो, आपण शिकलेलो आहोत, सवरलेलो आहोत. अशा प्रकारची प्रवृत्ती नुसतं लिव्ह इन वालेच नाही तर बाहेर जे जगतात ते मुला मुलींमध्ये पण आता ही वाढताना निरंतर दिसत आहे. त्यांना या सर्व गोष्टी आता कॉमन वाचू लागले. बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंड हा जो प्रस्त आहे तो फ्रेंडच्या पलीकडे गेलेला आहे. याबद्दल तुम्हाला मला परत एक बार इथून सांगायची गरज नाही. आणि यामुळे ह्या प्रवृत्तीमध्ये एकदा व्यक्ती फसला
किंवा ह्यामध्ये एखादी मुलगी अडकली तर त्याच्यातून बाहेर येणं किती कठीण आहे हे देखील मला तुम्हाला शिक्षण देण्याची गरज नाही. आणि अशा समय तुम्हाला आणि मला एक पालक म्हणून आपण अनेक गोष्टी करत असताना आम्ही तर खूप लक्ष देतो. मी त्याच्या मागे मागे जातो, मी त्याच्या मागे मागे जातो, मी कॉलेजला चक्कर मारतो आणि मी क्लासला बघायला जातो आणि मी नोकरीवर जाऊन चेकतो. या सगळ्या गोष्टी जरी घडत असल्या तरी देखील एक गोष्ट लक्षात ठेवा की तुमची आणि माझ्यापेक्षा देवाची दृष्टी त्याच्यावर अधिक आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. यस, जर तुम्ही विश्वासात प्रार्थनेत त्याला वाढवलं तर तुम्ही देवावर विश्वास ठेवून त्याला म्हणणार, बाळा तुझ्यावर माझा विश्वास आहे, तुझ्यावर माझा विश्वास आहे. तू जे काही करशील त्याला तुझा देव बघत आहे, तुझा देव त्याला बघत आहे, तू त्यापासून दूर राहशील हा माझा विश्वास आहे. प्रेज द लॉर्ड. हे धैर्य आहे तुमच्यामध्ये, कारण की जे वचनात चालतात, प्रार्थनेत चालतात, विश्वासात चालतात, त्यांना हा कॉन्फिडन्स असतो आपल्या स्वतःबद्दल देखील आणि आपल्या मुलाबाळांबद्दल देखील. प्रेज द लॉर्ड. मी येशूच चालतो, मी वचन वाचतो, मी प्रार्थना करतो, कोणतेही आमिष माझ्यावर आलं, कोणतेही प्रलोभन माझ्याकडे आलं, कोणतेही समस्या माझ्याकडे, तरी मी मजबूतीने उभा राहील, कारण की हा लढा माझा आणि माझ्या देवाचा लढा आहे. प्रेज द लॉर्ड. यस, आणि जे काही हाती येशील ते सिद्धीच जाईल असं देवाने मला आशीर्वाद दिलेला आहे. त्यामुळे ह्या प्रलोभनामध्ये विजयी होणार. आणि जेव्हा ह्या सर्व गोष्टीमध्ये आपण प्रार्थनापूर्वक मुलांना घडवतो, प्रार्थनापूर्वक मुलांना घराच्या बाहेर पाठवतो, मला सांगू द्या ते मुलं देवाच्या हातात सुरक्षित राहतात. प्रेज द लॉर्ड. देवाच्या सानिध्यात सुरक्षित राहतात, कारण की त्यांना ही गोष्टीची जाणीव आहे की माझे मम्मी डॅडी देखील बघत नसले तरी माझ्या मम्मी डॅडीचा उत्पादक देव आणि माझा निर्माण करता देव मला नेहमीच बघतो. प्रेज द लॉर्ड. यस प्रियांनो. आणि मी यासाठी म्हणतो की तुम्ही सर्व प्रयत्न करून बघितले असेल, थकले असेल तर परत एक वार फिरा. वेळ अद्याप देखील गेलेली नाही. एक पालक म्हणून, एक पेरेंट्स म्हणून, एक आजी म्हणून, एक आजोबा म्हणून, एक वडील म्हणून, एक सिनियर म्हणून तुम्हा प्रत्येकाची जबाबदारी आहे. आणि ती जबाबदारी पाडण्यासाठी तुम्हाला फार प्रयत्न करण्याची गरज नाही. प्रेज द लॉर्ड. कारण की तुम्ही देवाला शोधत नाही तर देव तुम्हाला शोधत तुमच्या घरापर्यंत आलेला आहे. प्रेज द लॉर्ड. तो तुमचं घराचं दार ठोकत आहे यासाठी की जो त्याचं दार उघडल त्याच्याबरोबर तो राहील, त्याच्याबरोबर जेवेल आणि त्यांना आशीर्वाद देईल. आज प्रियांनो, आज आम्ही ह्या गोष्टीच्याकडे जेव्हा विचार करतो तेव्हा आपण गांभीर्याने घेणं गरजेचं आहे. मलाकी याचा 2रा अध्याय, जुन्या करारामध्ये मलाकी याचा 2रा अध्याय आणि वचन 15 आणि 16 वाचा. 15 आणि 16. मलाकी 2:15 आणि 16. ज्याच्या ठाई आत्म्याचा थोडा जरी अंश आहे असा कोणाचाही असे कधी केले नाही. ज्याच्याकडे आत्म्याचा थोडा जरी अंश आहे तो असं कधी देखील करणार नाही. पुढे म्हटलेलं आहे, देवाला अनुसरण्याला संततीची इच्छा करणारा कोणी आहे काय, त्याकरता त्यांनी आपल्या आत्म्यात जपावे. यस प्रियांनो, मुलं पैदा करण्याच्या अगोदर, संसार करण्याच्या अगोदर, त्यामध्ये पुढे पाऊल टाकायच्या अगोदर सर्वात पहिले आपल्या आत्म्याला जपा. कारण की तुम्ही जे काही कार्य करणार आहात त्याद्वारे येणारा जो संसार व त्याच्याद्वारे होणारी संतती निर्मिती आणि स्थापित होणारं घराणं, यासाठी त्या आत्म्याची आणि देवाच्या वचनाची गरज पडेल. पुढे बघा, व आपल्या तरुणपणाच्या पत्नीचा कोणी विश्वासघात करू नये. पहिलेच ठरवा की आम्ही विश्वासघात करणार नाही, आम्ही फसवणार नाही. काही जण म्हणते तिने फसवलं तर काय, ह्याबद्दलही बोलेल मी. परमेश्वर इस्रायलाचा देव म्हणतो, मला सुटपत्राचा तिटकारा आहे, मला सुटपत्राचा तिटकारा आहे. तरी देखील एवढ्या मोठ्या प्रमाणात डिवोर्स आपल्या समाजात दिसून येतं. पुढे असं देखील म्हटलं की तो जो आपल्या पत्नी बरोबर क्रूरतेने वागतो त्याचा मी द्वेष करतो. तर तुम्ही आपल्या आत्म्यात जपा, विश्वासघाताने वागू नका. कोणता शब्द वापरला? आत्मा, आत्मा, आत्मा. जुन्या करारामध्ये आत्म्याला जपा. येस, मोहपाश जवळ असतं. अनेकदा आम्ही त्या मोहपाश फसतो आणि काहीतरी कृत्य करून जातो आणि त्याचं आयुष्यभर फळ भोगावं लागतं, आयुष्यभर त्याच्यातून आपल्याला जावं लागतं. आणि त्यासाठी अनेक लोक काय करतात, त्या मोहपाशापासून दूर पळत नाही आणि त्याच्या हवाले स्वतःला करतात. आणि जे काही संकट त्यांच्यावर येतं ते आयुष्यभर नुसतं ते भोगत नाही, पूर्ण घर भोगतं. आज आपल्याला माहिती आहे, डिव्होर्स झाला तर काही एकट्यावर परिणाम होत नाही, अख्ख्या घरादारावर परिणाम होतो. तुम्ही जर काही अशा प्रकारचे अफेअर्स केले तर त्याचा परिणाम पूर्ण कुटुंबावर, संसारावर, जीवनावर होतो. आणि हे इतके सहजासहजी तुम्ही कमिट होतात, इतके सहजासहजी त्याचे हवाले स्वतःला करून देतात.
याचा अर्थच आहे की तुमच्यामध्ये देवाचा आत्मा जिथे लिहिलेला आहे त्याची पकड पक्की नाही, आणि ती पकड नेहमी पक्की कच्ची होत राहते. मी सुरुवातीला सांगितलं की रेंज येणार जाणार, कमी जास्त होत राहणार. मग त्याला काय करायचंय? तुम्हाला वचनाच्या द्वारे, प्रार्थनेच्या द्वारे, मंदिराच्या द्वारे, सेवेच्या द्वारे, गुडघ्यावर बसून याला तुम्हाला मजबूत करणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. यासाठी की किती मोहपाश आले, किती संकट आले, किती समस्या आले, किती टेम्पटेशन आले, तरी देखील मी त्याच्याबरोबर लढू शकतो. हे मला माझं वचन हे नुसतं शिकवत नाही, तर त्यातून बाहेर देखील काढतं. आणि जसं जसं हा काळ आणि हे दिवस कठीण आणि कठीण होत चालले, पती आणि पत्नीची जबाबदारी वाढत आहे, विशेष करून स्त्रियांची जबाबदारी ह्यामध्ये आणखीन वाढत आहे. अनेकदा पती उशिरा येतात किंवा कामानिमित्त नसतात, अशा समय स्त्रियांनी आघाडी घेण्याची गरजेचं आहे. तुझ्या बापाला काही घेणं देणं नाही, तुझ्या बापाला काही घेणं देणं नाही, कधी येतो कधी उगवतो, जाऊ द्या मरू द्या, घराने मला काही घ्यायचं नाही, आणि निगेटिव्ह विचार करायला सुरू करतो. ठीक आहे, एक पती हा किंवा घरातला एक व्यक्ती जर निश्चित चुकत आहे, तो निष्काळजीपणा करत आहे, तर तुम्हाला आणि मला जर देवाने सुबुद्धी दिली तर तुम्ही ते अधिकार आपल्या हातामध्ये घेऊन प्रार्थनेला पुढे वाढवा. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. तो करत नाही म्हणून मी पण करत नाही, मग तर वाटच लागलेली आहे. मग कोण करणार? मुलं घरातले प्रेयर चालवतील का तुमचे? तुम्ही दोघांपैकी एक जर शहाणा आहे तर त्या शहाण्या व्यक्तीने शहाण्यासारखं वागावं ना. दुसरा जर येड्यासारखा करतो, तुम्ही येड्यासारखं करायला लागलं, तर मग काय राहिलं? मग हेच तर सुटपत्राचे कारण आहे. आत्मा आहे तो तुम्हाला जर चालवत आहे, घडवत आहे, बोध देत आहे, शिकवत आहे, तर तुम्ही त्यामध्ये वाढा. दुसऱ्याच्या दुष्कर्माच्या, दुसऱ्याच्या अयोग्य वागण्याचा तुमच्यावर दुष्परिणाम होतो, म्हणजेच तुम्ही सैतान आणि सैतानी वृत्तीच्या आहारी गेलेला आहात. प्रेज द लॉर्ड. तुम्ही कमिट करून टाकलं, जाऊ दे बाबा, सैतान ह्याला पण मरू दे, मी पण मरते, घरालाही मरू द्या. आणि कुटुंब आत्महत्या करत, 12-12, 13-13 वर्षाचे मुलं बिल्डिंगवरून उड्या मारून आत्महत्या करते. काय? छोट्या छोट्या कारणामुळे. ट्युशनला का नाही गेला, उडी मारली, खलास 14 मजल्यावर. हे कितीतरी मी अशा घटना मलाही माहिती आहे, तुम्ही बघतात. आपल्या सभोवती कितीतरी सुसाईड केसेस आपण बघितलेल्या आहे. कोणत्या ना कोणत्या मोहपाशामध्ये ते जकडलेले आहे, आणि त्यांनी जगण्यापेक्षा मरणं हे जवळचं समजून स्वतःचा जीव संपवलेला आहे. प्रियानो, जीव इतका आपण बघूया की इतकी कमकुवत आणि दुबळा आहे का हो? आणि त्याची किंमत काहीच नाही का? अरे ह्या जीवासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर प्राण अर्पिले. प्रेज द लॉर्ड. आपण ख्रिस्ती आहोत. आपण म्हणायला पाहिजे, बाबा तुझ्यासाठी, अरे तुझ्यासाठी त्या वधस्तंभावर तुझ्या देवाने प्राण अर्पिले. तू प्राणापेक्षा मोलाचा आहे, तू अमोल आहे. त्या रक्ताच्या द्वारे तुला खंडणी देऊन विकत घेतलेलं आहे. त्यामुळे तू स्वतःच्या जीवाचा निश्चित विचार करते, पण तुझ्यापेक्षा, स्वतःपेक्षा, माझ्यापेक्षा माझा देव तुझ्यावर अधिक प्रीती करतो. देवाचं वचन आम्हाला सांगतं की कदाचित मातेला आपल्या तान्हेल्या बाळाचा विसर पडेल, कदाचित ती कुठेतरी रस्त्यावर टाकल, उघड्यावर टाकल, हॉस्टेलच्या बाहेर टाकून निघून जाईल, परंतु मी कधी तुला विसरणार नाही. तू म्हणतो तू माझ्या दृष्टीने अमोल आहे. प्रेज द लॉर्ड. मी तुझं नाव हातावर कोरून ठेवलेलं आहे. प्रियानो, आम्ही काही नाही, आम्ही तुच्छ, पापी, अयोग्य, दुर्बळ आहोत, आणि तरी देखील देव तुमच्या आणि माझ्यावर प्रीती करतो. परंतु किती समय? जोपर्यंत आपण जगत आहोत तोवरच ना, जोपर्यंत आपण देवामध्ये चालतोय तोपर्यंतच ना. त्यापुढे काय? आज परत एक बार याचा गांभीर्याने विचार करत असताना मला की हे सांगतो की आपल्या पत्नीशी विश्वासघात करू नये. ही पत्नी देवाची योजना घेऊन तुमच्या घरामध्ये आलेली आहे. प्रेज द लॉर्ड. आणि अशी योजना तर मग त्याच्यापेक्षा लग्नच न केलेलं बरं. इतकी भयानक योजना आमच्या घरात आली लग्न करून. अनेक जण म्हणतात ते. यस, तुम्ही प्रार्थनापूर्वक देवाची योजना जाणून घेतली का? तुम्ही उपवास करून देवाची योजना जाणून घेतली का? ह्याच्याबद्दल देखील तुम्ही गांभीर्याने बघा. कारण की देवाची योजना देवाच्या लोकांसाठी निश्चितच तो करतो, जे त्याच्या सानिध्यात चालतात. आणि त्यासाठी प्रियांनो, जरी ती कशी जरी असली, परंतु ती देवाची योजना म्हणून जे प्रभूमध्ये तिचा स्वीकार करतात, त्याच्यासाठी प्रार्थना करतात, किंवा ती त्यांच्यासाठी प्रार्थना करते, पतीसाठी, मला सांगू द्या, लवकरच परिस्थिती बदलते. प्रेज द लॉर्ड. परिस्थिती कोणती, जगामध्ये कोणती अशी परिस्थिती नाही ज्याला देव बदलू शकत नाही. प्रेज द लॉर्ड. विश्वास आहे ना सगळ्यांना? जगामध्ये काही देखील आहे तर कोणतीही परिस्थिती, कोणताही व्यक्ती, कसाही व्यक्ती, देव त्याला बदलू शकतो. आणि हा विश्वास तुमचा आणि माझा म्हणजे हा
विश्वास हा देवावर असलेला विश्वास आहे, आमच्यावर नाही. आम्ही बदलू शकत नाही, परंतु आम्हाला विश्वास आहे की आमच्या देवासाठी कोणतीही गोष्ट अशक्य नाही. आणि जर कोणती गोष्ट अशक्य नाही तर आम्ही का देवाकडे मागत नाही? का आम्ही देवाबरोबर गुडघ्यावर येत नाही? का आम्ही उपवास करत नाही? का आम्ही वचनात वाढत नाही? का आम्ही निराश आहोत? का आम्ही रडत आहोत? का आम्ही खिन्न आहोत? का आम्ही निश्चितच लोकांना म्हणतो आता आमचं काय खरं नाही, गेलंच गेलं, आणि अशा प्रकारच्या नेगेटिव्ह गोष्टी आमच्या मुखातून निघतात. यावरूनच आम्हाला कळतं की आम्ही तसं करत नाही. आज परत एक बार प्रभोजनाच्या मेजच्या पाशी येत असताना समस्या कोणत्याही असेल, आदर कोणत्या असेल, परंतु एक लक्षात ठेवा, तुम्ही इथे एकटं येत नाही, तुम्ही एक जबाबदार व्यक्ती म्हणून येत आहे. प्रेज द लॉर्ड. प्रत्येक व्यक्ती एक जबाबदार एक व्यक्ती आहे. तो मुलगा जरी असलो तरी आई वडिलांची जबाबदारी, पत्नी आहे तर घराची जबाबदारी, सासू सासरा आहे तर लेकरांची जबाबदारी. प्रत्येक व्यक्ती या जगामध्ये समाजामध्ये जबाबदार व्यक्ती आहे, आणि जबाबदार व्यक्तीची जबाबदारी पार पाडण्यासाठी तो कमकुवत आहे, दुबळा आहे, कारण की समाज आणि जग आणि परिस्थिती भयानक आहे. अशा समयात तुम्ही आणि मी कमकुवत दुबळेच पडणार. या समयात तुम्हाला ताकदची गरज आहे, आणि ती ताकद देवच देऊ शकतो. प्रेज द लॉर्ड. देवच देऊ शकतो. आणि ह्यासाठी नुसतं विधी घेतली आणि आम्ही घरी गेलो आणि सब कुछ बदल जाएगा असं तुम्ही विश्वास ठेवू नका. आजच आता मी एक वचन तुम्हासाठी वाटलं पहिलं योहानमध्ये, की जेव्हा आपण त्याच्या प्रकाशात चालतो तेव्हा त्याची आणि आपली त्याच्याबरोबर काय आहे, सहभागिता आहे. आणि सहभागिते तेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त आम्हाला सर्व पापापासून काय करतं, शुद्ध करतं. प्रेज द लॉर्ड. यस प्रियांनो, शुद्ध करण्याच्या अगोदर सहभागितेसाठी जा. आणि या विधीला आपण काय म्हणतो, सहभागिता विधी, कम्युनियन विधी. आणि त्यासाठी तुम्हाला आणि मला नुसतं गाणं गाऊन होणार नाही, कधीतरी बायबल वाचून होणार नाही, कधीतरी प्रार्थनेत होणार. स्वतःला येशूला समर्पित करणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. जेव्हा एक पत्नी किंवा एक पती किंवा एक माता पिता किंवा एक पुरुष किंवा एक स्त्री येशूला समर्पित होते, त्याला माहिती आहे माझं भविष्य उज्ज्वल आहे, माझे लेकरं आशीर्वादित आहे, माझं कुटुंब आशीर्वादित आहे. आणि हे जर तुम्हाला आणि मला हवं आहे, संकट येतील, समस्या येतील. अनेकदा पती पत्नीचा संदेश मी इथे इतक्या आठवड्यावर देतो, आमच्या घरात पती पत्नी नाही, परंतु तरी देखील मी काय ह्या गोष्टी देऊ शकतो, कारण की जरी माझी पत्नी नसली, परंतु त्या पत्नीच्या बरोबर मी एक आशीर्वादित आणि निश्चितच विश्वासू संसार असा केलेला आहे. प्रेज द लॉर्ड. येस, माझे माता पिता नसले, परंतु माझ्या माता पिताने एक विश्वासू जीवन जगलेलं आहे. आज ते माझ्यामध्ये नाही तर माझ्या मुलाबाळांमध्ये देखील आलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. कारण की त्यांना जाणीव आहे की आमच्या घराना, आमचं घर, आमचे माता पिता एक विश्वासू माता पिता आहे, आणि ते जर आम्ही टिकवलं तर ऑटोमॅटिकली मुलांमध्ये ते सर्व गोष्टी येणार. प्रेज द लॉर्ड. कारण की आमच्या DNA आमच्या मुलाबाळांमध्ये आहे. आज तुमचे आणि माझ्यामध्ये कोणते DNA याचा गांभीर्याने विचार करा. आणि जर विश्वासू DNA नाही तर आपल्याला आज देखील संधी आहे, जेव्हा आपण मेजापाशी येणार आहोत, परत एक बार आपलं आत्मचिंतन करा की प्रभू, खरोखर इतक्या दिवस इतक्या समयापर्यंत जे हवं तसं मी जगू शकलो नाही, तुला न आवडणाऱ्या गोष्टी माझ्या जीवनामध्ये होत्या, आणि प्रभू राया तुझी जबाबदारी दिली, ती जबाबदारी मी पार पाडू न शकल्यामुळे माझ्या घराची वाताहत झालेली आहे, पूर्ण घर डिस्टर्ब आहे. मी कोणाला दोष देणार नाही, माझ्या बायकोला दोष देणार नाही, माझ्या मुलांना दोष देणार नाही, खरा दोषी मी आहे. कारण की मी जर कर्तव्य आणि या बायबलमध्ये विश्वासू जीवन जगला असतो तर ही वेळ माझ्यावर कधीच आली नसती. पण आली तरी देखील मला विश्वास आहे की आता देखील देव तू सर्व काही करण्यास सक्षम आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. देवा तू अद्याप देखील परिस्थिती बदलू शकतो. माझ्या घराण्याचा नाश मला नको आहे, कारण की घराण्याचा नाश म्हणजे बरं बर्बाद झाले, मी मरून गेलो, खड्ड्यात गेलो, मला काही नाही, काय घेणं देणं नाही. तसं नाही. एक दिवस मी जेव्हा सिंहासनाच्या समोर उभा राहीन तेव्हा मला प्रश्न विचारले जाणार आहे की तुझ्या कृतीमुळे, तुझ्या कार्यामुळे, तुझ्या जीवनामुळे तुझ्या घराण्याचा नाश झालेला आहे. आज आम्हाला त्या वाडवडिलांच्या कडून देवाचं वचन आमच्यापर्यंत आलं, त्यामुळे तर आज मंदिरात आहोत. प्रेज द लॉर्ड. आमच्या वाडवडिलांना आम्ही शिकवलं, त्यामुळेच आज आम्ही पवित्र मंदिरात आहोत. परंतु आम्ही आमच्या मुलांपर्यंत काय घेऊन जातो, का ते मंदिरात नाही? कोणत्या अशा गोष्टी आहेत ज्या मंदिरापासून दूर गेल्या? आम्ही तर त्यांना म्हणत नाही मंदिराला येऊ नको, परंतु प्रियांनो याचं आत्मपरीक्षण करून जेव्हा आपण मेजापाशी येऊ, देव तुम्हाला आशीर्वाद देऊ. प्रार्थना करूया. प्रभू आम्ही तुला धन्यवाद आणि करू देतो. मला या गोष्टीची जाणीव आहे की आज देखील या समय तू आत्म्याच्या द्वारे आमचा ताबा घेतलेला आहे. जरी अनेक गोष्टी चुकीच्या आहे, अनेक गोष्टी अयोग्य आहे, अनेक गोष्टी आम्ही पित्या बघत असताना देखील, आम्हाला कळत असताना देखील आम्ही त्याच्यापासून दूर गेलो नाही,
आम्ही स्वीकार केला नाही तरी देखील आमच्या घरामध्ये, आमच्या मनामध्ये, आमच्या जीवनामध्ये ते कार्य करतात. परंतु पित्या, आमचा नाश हा ठरलेला आहे. आम्ही जाणून बुजून करतो किंवा धिट्टाईने करतो. पाप तो पापच आहे पित्या, आणि ते आमच्या घरामध्ये, आमच्या आईवडिलांमध्ये, आमच्या कुटुंबामध्ये, आमच्यामध्ये ते शिरलेलं आहे. आणि त्यामुळे सैतान याचा विजय आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा आमच्या घरामधून बाहेर जाणं हे दिसत असताना, आज परत एक वार आम्ही मेजापाशी येत असताना, आमच्या पाप धर्माची चिंतन करत असताना, आम्ही परत एक वार म्हणतो की प्रभू, तुझ्या दृष्टीने मी अयोग्य ते केलेले आहे. मी आपले अपराध कबूल करतो, मी आपली अनिती कबूल केलो, त्यामुळे माझा देव माझ्या पाप अधर्मांची क्षमा करील ह्याची जाणीव आज मला नव्याने होत असताना, स्तोत्र 34 प्रमाणे तुम्हाला आशीर्वाद दे. माझ्यातले सर्व मलिन दुष्कर्म आज दिसत असताना ते माझ्यापासून दूर कर पित्या. हे वचन नुसतं मी ते ऐकणार नाही, तर मी घरी घेऊन जाणार, आणि घरी पवित्र शास्त्र आहे, घरी बायबल आहे. इतकंच न तर व्हिडिओवर अनेक संदेश आहे, त्यामध्ये मी आपलं मन रमवान आहो. आजच आम्ही वचनामध्ये पित्या तुझ्याकडून शिकलो आहो की खरोखर जे झाड घाणीमध्ये, मलिनतेमध्ये लावलं, परंतु ते देखील सुगंध देऊ शकते, कारण की ते झाडासाठी तीच जागा देवाने निवडलेली आहे. आम्ही कोणत्या जागेवर आहोत? आम्ही जागा सोडून बाहेर जाणार, आम्ही खूप धार्मिक होऊन जाणार. ही जागा सोडून आम्ही बाहेर गेलो, आम्ही समृद्ध होणार, आमचं स्टेटस असं वाढणार, असं जर आम्ही विचार करत होतो तर प्रभू आम्ही फसवून घेत आहोत. हो पिते, आम्ही ज्या जागेवर आहे त्या जागेवर जर येशू आमच्या घरामध्ये आहे, येशू आमच्या जीवनामध्ये आहे, येशू आमच्या मुलाबाळांमध्ये आहे, तर ती जागा देखील आमच्यासाठी सुगंधित आणि आशीर्वादित जागा ठरणार आहे. आणि त्यामुळे पित्या, आम्ही ही जागा सोडून कुठेतरी जाऊ आणि मग आमचा बदल, आम्ही कोणत्या तरी विशेष मंदिरामध्ये जाऊ आणि तिथे काहीतरी बदल घडल असा जर विचार आम्ही करत आहोत तर आम्ही फसवत आहोत, आम्ही फसवत आहोत. किंवा आजच आम्ही वचन ऐकलं की 2 किंवा 3 माझ्या नावाने एकत्र असतील तिथे मी आहे. हो पित्या, आज आम्ही 2-3 म्हणजे पती पत्नी आणि लेकरांसह आम्ही तुझ्या जवळ येणार आहोत, तुझ्या वारणात चालणार आहोत, तुझ्या प्रार्थनेत चालणार आहोत. आज परत एक वार आम्ही आपल्या मुलांबरोबर हातात हात घेऊन पित्या त्यांच्यासाठी प्रार्थना करणार आहोत. अशक्य गोष्टी शक्य होणार आहे पित्या, कारण की तू अशक्याला शक्य करणारा गौरव बाबा. आभार मानतो सुंदर समायाबद्दल. प्रभू येशू ख्रिस्त आमचा तारणारा, तुझ्या पवित्र आणि गोड नावाने मागतो, म्हणून तो ऐक. आमेन.